Okay, so today is your social pharmacy lecture. At last lecture, what we have covered? We have covered our chapter number 3rd, nutrition and health. Yes or no? चालू केला होता का चॅप्टर नंबर 3rd आपण? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. पाठ बघितला आपण लास्ट लेक्चर मध्ये. Yes, what we have seen at last lecture? Introduction. Okay, introductory part about nutrition, and after that we have seen classification of food. Yes or no? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, Yes, ma'am. तर फूडचं क्लासिफिकेशन आपण बघितलं. काय होतं? मॅक्रोन्यूट्रिएंट, मायक्रोन्यूट्रिएंट. येस और नो? Yes, ma'am. आदित्य देशमुख, व्हॉट इज मीन बाय मायक्रोन्यूट्रिएंट? What, ma'am? व्हॉट इज मीन बाय मायक्रोन्यूट्रिएंट्स? लास्ट लेक्चर मध्ये बघितलं आपण मॅक्रोन्यूट्रिएंट्स मीन्स काय. काय आहेत मॅक्रोन्यूट्रिएंट्स? सूक्ष्मद्रव्य, ma'am. येस, सूक्ष्मद्रव्य. सूक्ष्मद्रव्य नाही. सूक्ष्मद्रव्याला काय म्हणतो आपण? इन्ग्रेडियंट्स, मायक्रो इन्ग्रेडियंट्स. ओके, इथं आपण मॅक्रो मायक्रो न्यूट्रिएंट्स बघितले होते की मॅक्रो म्हणजे काय, जे न्यूट्रिएंट्स आपल्या बॉडीला मोठ्या प्रमाणामध्ये लागतात. फॉर एक्झाम्पल प्रोटीन्स, फॅट्स, कार्ब्स. ओके, यांना काय म्हणायचं? मॅक्रो न्यूट्रिएंट्स. अँड मायक्रो, व्हॉट इज मीन बाय मायक्रो? मायक्रो मीन्स सूक्ष्म, तुम्ही म्हणताय तसं. ओके, तर मायक्रो म्हणजे काय, जे इन्ग्रेडियंट्स आपल्या बॉडीला, आपल्या बॉडीचं जे काही बॅलन्स आहे किंवा बॉडीचं फंक्शनिंग आहे ते करण्यासाठी कमी प्रमाणात लागतात. कमी म्हणजे काय, त्यांचा अमाऊंट स्मॉल असेल. फॉर एक्झाम्पल मिनरल्स, विटामिन्स. ओके, त्यांना काय म्हणायचं? मायक्रोन्यूट्रिएंट्स. अंडरस्टूड ऑल ऑफ यू? येस, Yes, ma'am. Yes, ma'am. समजतंय का आदित्य? Yes, ma'am. Okay, now I am sharing the screen. We will start our next part. Okay, tell me it is visible or not. It is visible. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, at last lecture we have covered these basics of nutrition. Okay, origin, after that classification of food. Yes or no? Yes, ma'am. Okay, now we will start some nutrients. तर proteins, fats, carbs काय आहेत हे आपण बघूयात. Okay, first of all we will start from proteins. What are the proteins? Okay, proteins part झालाय का? झालंय का proteins? No, ma'am. No, Okay, ma'am. we will start from here. Okay, proteins. What are the proteins? See, proteins constitute about 20% of the body weight in an adult. तर adult मध्ये 20% हे प्रोटीनचं प्रमाण असतं बघा. adults म्हणजे काय, प्रौढ व्यक्तींमध्ये. Okay, they are made up of smaller units called amino acids. Okay, proteins are made up of smaller units. तर it is important. Write down in short. ओके, तर प्रोटीन्स कशापासून बनलेले आहेत बघा? अमायनो ऍसिड्स मध्ये. त्यांना स्मॉलर युनिट्सने बनलेले आहेत, त्यांना काय म्हटलं जातं? अमायनो ऍसिड्स. ओके, व्हॉट इज मीन बाय अमायनो ऍसिड? अमायनो ऍसिड दीज आर कंपोनंट्स. तर हे कंपोनंट्स आहेत आणि यांच्यापासून प्रोटीन्स बनलेले आहेत. ओके, देन 24 अमायनो ऍसिड्स आर नोन टू, एमसीक्यू ला इम्पॉर्टंट आहे बघा हे. 24 अमायनो ऍसिड्स आर नोन टू नीडेड फॉर ह्युमन बॉडी. तर असं एक कॅल्क्युलेशन आहे, कन्क्लुजन आहे. 24 अमायनो ऍसिड्स लागतात बघा ह्युमन बॉडीला. आउट ऑफ देम 9 अमायनो ऍसिड्स आर ऑफ सच टाइप दॅट दे कॅनॉट बी सिंथेसाइज्ड इन ह्युमन बॉडी. तर 24 टोटल रिक्वायरमेंट आहे अमायनो ऍसिडची. त्याच्यामधले 9 अमायनो ऍसिड जे आहेत, ओके, ते आपल्या बॉडीमध्ये सिंथेसाइज होत नाहीत. बाकीचे जे काही रिमेनिंग अमायनो ऍसिड्स आहेत ते बॉडी प्रिपेअर करते आपले. बट असे 9 अमायनो ऍसिड आहेत जे की आपल्या बॉडीमध्ये सिंथेसाइज केले जात नाहीत. ते आपण कुठून तरी मिळवावे लागतात. कुठून तरी म्हणजे काय, फूड मधून किंवा एक्स्ट्रा सोर्स मधून, सप्लिमेंट्स मधून आपल्याला ते 9 अमायनो ऍसिड्स मिळवावे लागतात. समजतंय का ऑल ऑफ यू?
Yes, ma'am. ओके, दे आर कॉल्ड एज इसेन्शियल अमायनो ऍसिड. तर ते 9 अमायनो ऍसिड जे काही सिंथेसाइज केले जात नाहीत त्यांना काय म्हटलं जातं, इसेन्शियल अमायनो ऍसिड्स. ओके, दे आर तर ते कुठले आहेत बघा, ल्युसिन, आयसोल्युसिन, लायसिन, मिथिओनिन, फिनिलालाइन, थेरोनिन, व्हॅलिन, tryptophan and histidine. Okay, histidine, sorry. These are some example of essential amino acids. Okay, essential amino acids should be available in dietary proteins. Other 50 amino acids are synthesized in the body. तर हे जे 9 अमायनो acids आहेत, ल्युसिन, आयसोल्युसिन, हे तर ते कशामध्ये आपल्याला अवेलेबल होतात, तर डायटरी सप्लिमेंट म्हणजे फूड मधून हे प्रोटीन्स किंवा अमायनो ऍसिड हे मिळतात. आणि अदर जे रिमेनिंग 15 अमायनो ऍसिड्स आहेत जे की बॉडीला लागतात फंक्शनिंग साठी, ओके, तर ते बॉडीमध्ये सिंथेसाइज केले जातात. समजते का ऑल ऑफ यू? येस Yes, ma'am. येस और नो? Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. Okay, a protein is termed as biologically complete if it contains all essential amino acids when one or more essential amino acids are lacking. तर प्रोटीन हे बायोलॉजिकली कम्प्लीट असं टर्म केलं जातं बघा, जेव्हा सगळे इसेन्शियल अमायनो ऍसिड्स हे असतात हे काय होतील, असतील त्या बॉडीमध्ये. ओके, देन प्रोटीन इज कॉल्ड एज बायोलॉजिकली इनकम्प्लीट. आणि जेव्हा त्यांचं प्रमाण प्रॉपर नसेल तेव्हा ते बायोलॉजिकली इनकम्प्लीट असं सांगितलं जातं. इन जनरली अॅनिमल प्रोटीन्स आर नोन एज टू बी बायोलॉजिकली कम्प्लीट. आणि जनरली अॅनिमल प्रोटीन जे आहेत, प्रोटीन्स सुद्धा आपल्याला 2 टाईप मधून मिळतात, एक प्लांट ओरिजिन, अॅनिमल ओरिजिन. सेम जर जे काही प्रोटीन्स आपल्याला मिळतात ते अॅनिमल ओरिजिन कडून मिळालेले असतील तर ते काय असतील, कम्प्लीट असतील. ओके, बायोलॉजिकली कम्प्लीट असतील. अंडरस्टूड? व्हॉट इज द प्रोटीन? Yes, ma'am. ओके, देन प्रोटीन्स आर नीडेड बाय द बॉडी फॉर फॉलोइंग फंक्शन्स. तर प्रोटीन्स कशासाठी नीडेड आहेत बॉडीला, कुठले फंक्शन करण्यासाठी बघा, बॉडी बिल्डिंग मीन्स मसल्स बिल्डिंग, मसल स्ट्रेंथनिंग साठी, बॉडी बिल्डिंग साठी प्रोटीन इसेन्शियल आहेत. देन रिपेअर अँड मेंटेनन्स ऑफ बॉडी टिश्यू, बॉडीचे जे काही टिश्यू आहेत. व्हॉट इज मीन बाय टिश्यू? HAP ला झालेला आहे, काय आहे टिश्यू? A group of similar cells cell. come together and perform a synthesis. Group of cells. cell, that means tissue. Tissue. ओके, तर ते टिश्यूचं जे काही काय म्हणूयात आपण, फ्रिक्शन किंवा जे काही जीज करोजन होत असतं काय समटाइम्स. ओके, तर त्यावेळेस ते रिपेअरिंग, टिश्यू मेंटेनन्स आणि टिश्यू रिपेअरिंग मध्ये प्रोटीन्स हे खूप इम्पॉर्टंट रोल परफॉर्म करतात. ओके, सिंथेसिस ऑफ सबस्टन्स लाईक अँटीबॉडीज. व्हॉट इज अँटीबॉडीज? वी हॅव सीन इन वॅक्सिन. ओके, वॅक्सिनच्या टॉपिक मध्ये, वॅक्सिन मध्ये अँटीबॉडीज म्हणजे काय बघितलं. काय आहेत अँटीबॉडीज? ओके, अँटीजन अँटीबॉडीज. अँटीजन ला किल करण्यासाठी प्रोड्यूस होणारे. ओके, तर एक अशा बॉडीज फॉर्म करतो आपली बॉडी की ते अँटीजनला किल करतात. ओके, तर ते अँटीबॉडीज आहेत एखाद्या पॅथोजनच्या अगेन्स्ट और फॉरेन पार्टिकलच्या अगेन्स्ट. तर हे अँटीबॉडीज सिंथेसिस करणे, आफ्टर दॅट प्लाझ्मा प्रोटीन सिंथेसिस करणे. HB, व्हॉट इज हिमोग्लोबिन? हिमोग्लोबिन हे एक ब्लड कंपोनंट आहे. ओके, तर हिमोग्लोबिन च सिंथेसिस करण्यामध्ये सुद्धा प्रोटीन इसेन्शियल आहेत. देन एन्झाइम, हार्मोन्स अँड कोॲग्युलेशन फॅक्टर्स मध्ये सुद्धा हे इसेन्शियल आहेत. व्हॉट इज कोॲग्युलेशन फॅक्टर? कोॲग्युलेशन म्हणजे जे काही ब्लड आहे, ब्लडचं कोॲग्युलेशन होण्यासाठी फॅक्टर 8, एम आय राईट, फॅक्टर 8 कारणीभूत असतं ना ब्लडचं कोॲग्युलेशन होताना. येस मॅम. तर ते ब्लडचं कोॲग्युलेशन करण्यासाठी सुद्धा हे प्रोटीन्स इसेन्शियल आहेत. दे सप्लाय एनर्जी ऍट द रेट ऑफ 4 किलो कॅलरी पर 1 ग्रॅम. ओके, तर हे कॅल्क्युलेशन आहे किंवा किती एनर्जी आपल्याला प्रोटीन्स देतात त्याचं हे आहे बघा, किती आहे, 4 किलो कॅलरी पर एका ग्रॅम प्रोटीन कडून 4 किलो कॅलरी एवढी एनर्जी आपल्याला भेटू शकते. दे आर ऑब्टेन्ड फ्रॉम 2 मेन सोर्सेस. तर प्रोटीन्स हे दोन मेन सोर्सेस करून ऑब्टेन केले जातात. विच सोर्सेस? सी, एनिमल सोर्सेस. फॉर एक्झाम्पल मिल्क, मीट, एग्ज, चीज, फिश. ओके, तर एनिमल सोर्सेस करून एक्झाम्पल काय आहेत प्रोटीन मिळवण्याचे? मिल्क असेल, मीट असेल, एग असेल, चीज और फिश. दिस आर एक्झाम्पल ऑफ प्रोटीन्स फ्रॉम एनिमल सोर्सेस. आफ्टर दॅट नेक्स्ट आर व्हेजिटेबल सोर्सेस. तर व्हेजिटेबल सोर्सेस कडून सुद्धा आपण प्रोटीन्स मिळवू शकतो. विच आर दे? पल्सेस, लेग्युम्स. ओके, पल्सेस डाळी असतील, सिरियल्स असतील, तृणधान्य, कडधान्य वगैरे आपण म्हणतो. ओके, त्याच्यामधून सिरियल्स, बीन्स, नट्स,
ऑइल, सीड, केक्स. ओके, हे सगळे याच्याकडून व्हेजिटेबल प्रोटीन आपल्याला भेटतात. ओके, दे आर पुअर इन इसेन्शियल अमायनो ऍसिड्स. ओके, तर इसेन्शियल अमायनो ऍसिड्स त्या व्हेजिटेबल सोर्स ऑफ प्रोटीन मध्ये नसतात, पुअर असतात. ओके, अंडरस्टूड ऑल ऑफ यू? Yes, ma'am. ma'am. After that, serum albumin concentration of 3.5 gram per dl is considered as the best measure of protein. तर serum albumin concentration जे आहे 3.5 gram per dl is considered as the best measure of protein. तर हे प्रोटीनचं बेस्ट मेजर आहे असं कन्सिडर केलं जातं. As a value of less than 3.5 gram per dl indicates mild malnutrition and the level of 3.0 gram per dl सिव्हिअर मालन्यूट्रिशन. तर इथं पर्सेंटेज दिलेलं आहे, एवढ्या कंटेंट मध्ये एवढ्या अमाऊंट मध्ये जर प्रोटीन असेल, ओके, तर ते काय ठरतं बघा, अ व्हॅल्यू ऑफ लेस दॅन 3.5 ग्रॅम पर डीएल. जर प्रोटीनची व्हॅल्यू 3.5 ग्रॅम पेक्षा लेस असेल तर ते मालन्यूट्रिशन असं कन्सिडर केलं जातं. व्हॉट इज मालन्यूट्रिशन? मालन्यूट्रिशन मीन्स कुपोषण. ओके, बॉडीची सिरम लेवल अल्ब्युमिन लेवल किंवा प्रोटीनची लेवल हे 3.5 ग्रॅम पेक्षा जर लेस असेल तर काय कन्सिडर केलं जातं? दिस इज मालन्यूट्रिशन. अँड आफ्टर दॅट 3.0 ग्रॅम डीएल पर डीएल सिव्हिअर मालन्यूट्रिशन. तर 3.0 ग्रॅम असेल तर ते काय कन्सिडर केलं जातं? तर सिव्हिअर मालन्यूट्रिशन, खूप सिव्हिअर, खूप मोठ्या प्रमाणात मालन्यूट्रिशन असेल किंवा कुपोषण असेल. ओके, समजते का ऑल ऑफ यू? त्याचे ठरवून पर्सेंटेज दिलेले आहेत किंवा प्रमाण दिलेलं आहे बघा. ऑल ऑफ यू अंडरस्टूड? Yes, ma'am. Okay, normal protein requirement are started to be 1 gram protein per kilogram body weight. ओके, तर नॉर्मल प्रोटीन रिक्वायरमेंट जे आहे ते कसं स्टार्ट केलं जातं? 1 ग्रॅम प्रोटीन पर किलोग्रॅम बॉडी वेट. तर पर किलोग्रॅम जेवढं बॉडीचं वेट असेल तेवढं 1 ग्रॅम प्रोटीन, 1.0 ग्रॅम प्रोटीन पर किलो ला. ओके, फॉर एक्झाम्पल कन्सिडर 50 किलो जर बॉडी वेट असेल तर प्रत्येक किलोच्या अकॉर्डिंग 1 ग्रॅम प्रोटीन पाहिजे. ओके, एवढं त्याचं प्रपोर्शन आहे. रेकमेंडेड प्रोटीन अलाउन्स फॉर व्हेरियस सब ग्रुप्स आर एज फॉलोज. तर डिफरंट सब ग्रुप्स मध्ये प्रोटीनचा अलाउन्स कसं असलं पाहिजे या चार्ट मध्ये आपल्याला दिलेलं बघा. सी, प्रोटीन रिक्वायर्ड फॉर डिफरंट एज ग्रुप्स, ग्रुप, ड्युरेशन अँड प्रोटीन अलाउन्स. ओके, इन्फंट्स मीन्स लहान. व्हॉट आर इन्फंट्स? इन्फंट्स मीन्स लहान बालक असतील. ओके, तर ड्युरेशन किती आहे? 0 ते 3 महिन्यामध्ये त्यांच्यामध्ये किती प्रोटीन असलं पाहिजे? 2.3 ग्रॅम किलोग्रॅम पर डे. ओके, ग्रॅम पर किलोग्रॅम पर डे. ओके, एवढा असलं पाहिजे. आफ्टर दॅट 3 to 9 मंथच जर बेबी असेल तर त्यांच्यामध्ये किती असलं पाहिजे प्रपोर्शन? 1.8. आफ्टर दॅट 9 to 12 months एवढं जर असेल तर त्याचं प्रपोर्शन किती असलं पाहिजे? 1.5 ग्रॅम पर किलोग्रॅम पर डे. आफ्टर दॅट चिल्ड्रन्स, व्हॉट आर चिल्ड्रनचं ड्युरेशन और प्रपोर्शन किती असलं पाहिजे लहान मुलांमध्ये? 1 to 3 years, 4 to 6 years. तर 1 ते 3 वर्ष आणि 4 ते 6 वर्ष या वयोगटातील मुलांमध्ये 1.83 ते 1.56 एवढं प्रपोर्शन असलं पाहिजे. अंडरस्टूड? समजते का ऑल ऑफ यू? ते प्रपोर्शन दिलेलं आहे अकॉर्डिंग टू एज ग्रुप. अंडरस्टूड? Yes, ma'am. आफ्टर दॅट 7 to 9 years. तर 7 to 9 years मध्ये किती असलं पाहिजे? 1.35 एवढं असलं पाहिजे प्रपोर्शन. आफ्टर दॅट ऍडलोसंट. ऍडलोसंट म्हणजे किशोरवयीन मुला मुलींमध्ये किती प्रपोर्शन असलं पाहिजे? मेल मध्ये आणि फिमेल मध्ये सुद्धा. 10 ते 12 वर्ष एवढा एज ग्रुप असेल, 10 to 12 years, तर त्याच्यामध्ये 1.24 to 1.17 ग्रॅम पर किलोग्रॅम पर डे एवढं प्रपोर्शन. आफ्टर दॅट 13 to 15 years या एज ग्रुप मध्ये किती असेल? 1.10 to 0.95 ग्रॅम पर किलोग्रॅम पर डे. ओके, आफ्टर दॅट 16 to 18 years 16 ते 18 वर्ष वयोगटामध्ये किती असलं पाहिजे प्रपोर्शन? 0.94 to 0.88 ग्रॅम पर किलोग्रॅम पर डे एवढा प्रपोर्शन आहे. दिस इज चार्ट ऑफ which detects the proportion of proteins in different age group like infant, children and adolescent. Understood all of you? Yes, ma'am. After Yes, that the protein, okay, see, we will see next part. The protein requirement of women are increased during pregnancy but about 14 gram per day and during lactation about 25 gram per day. तर प्रेग्नन्सी मध्ये वुमेन्सना काय असतं? प्रोटीनची रिक्वायरमेंट जास्त असते. तर ती किती वाढते बघा? 14 ग्रॅम पर डे, 14 ग्रॅम पर डे, बिकॉज
त्या बेबीला पण रिक्वायरमेंट असतात. ओके, याच्यासाठी बाय अबाउट 25 ग्रॅम पर डे ओव्हर द नॉर्मल रिक्वायरमेंट. आणि ती मदर जर लॅक्टेटिंग करत असेल, ओके, व्हॉट इज लॅक्टेटिंग? लॅक्टेटिंग म्हणजे जर ती दूध देत असेल त्याच्या बेबीला, तर काय असेल त्याच्यामध्ये सुद्धा प्रोटीनची रिक्वायरमेंट अजून जास्त आहे बघा, 25 ग्रॅम पर डे एवढी. ओके, अंडरस्टूड. द रिक्वायरमेंट ऑफ इसेन्शियल अमायनो ऍसिड डिक्रीजेस विथ ऍडव्हान्सिंग एज. तर ऍडव्हान्सिंग एज जसं वाढत जाईल तसं इसेन्शियल अमायनो ऍसिडची रिक्वायरमेंट सुद्धा डिक्रीज होत जाते. अंडरस्टूड? समजते का ऑल ऑफ यू? Yes, ma'am. Yes, After ma'am. that next part is fats. तर फॅट्स काय आहेत बघा, दिस इज वन मेजर सोर्स ऑफ न्यूट्रिशन. न्यूट्रिशनचा एक खूप मोठा सोर्स आहे फॅट्स. फॅट्स हे इसेन्शियल आहेत, मॅक्रोन्यूट्रिएंट आहे. तर काय आहे बघूया आपण फॅट्स. ओके, इन नॉर्मल ह्युमन बिंग फॅट कॉन्स्टिट्यूट्स अबाउट 10 to 50% ऑफ बॉडी वेट. तर नॉर्मल ह्युमन बिंग मध्ये फॅट किती असतं? 10 ते 15% असतं. ओके, ऑफ एन ऍडल्ट इट इज मेनली कॉन्सन्ट्रेटेड इन ऍडिपोज टिश्यू. तर फॅट हे जनरली, व्हॉट आर ऍडिपोज टिश्यू? HAP. प्रोटेक्टिव्ह म्हणजे स्किनवर असतात ते. ओके, तर स्किनवर ऍडिपोज टिश्यू असतात आणि ऍडिपोज टिश्यू मध्ये जनरली फॅट स्टोअर करून ठेवलं जातं. ओके, इट इज मेनली कॉन्सन्ट्रेटेड इन ऍडिपोज टिश्यू. ह्युमन बॉडी कॅन सिंथेसाइज ट्रायग्लिसराइड्स अँड कोलेस्टेरॉल इंडोजिनियसली. तर ह्युमन बॉडीमध्ये ट्रायग्लिसराइड आणि कोलेस्टेरॉल हे सिंथेसाइज असतं. फॅट यील्ड्स फॅटी ऍसिड्स अँड ग्लिसरॉल ऑफ हायड्रोलिसिस. ओके, तर फॅट फॅट काय करतं? जे काही आपण फूड स्टफ मधून फॅट घेतो तर ते फॅटी ऍसिड मध्ये कन्व्हर्जन करतं किंवा फॅटी ऍसिड तयार करतं. ग्लिसरॉल्स पण फॉर्म होतात आणि ही प्रोसेस कशा थ्रू होत असेल? हायड्रोलिसिस थ्रू. हायड्रोलिसिस इट इज वन टाइप ऑफ रिएक्शन. ओके, फॅटी ऍसिड्स आर डिवायडेड इनटू सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड. तर फॅटी ऍसिड ते हे दोन भागांमध्ये डिवाइड होतं, अगेन सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड. ओके, तर व्हॉट आर सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड? एक्झाम्पल्स आर लॉरिक, पाल्मिटिक, स्टेरिक और अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडचे एक्झाम्पल काय असतील? further subdivided into unsaturated again further subdivided into monosaturated and polysaturated. तर monosaturated चे example काय आहे? ओलिक ऍसिड और unsaturated चे example आहे लिनोलिक ऍसिड. ओके, write down in short, it is important for MCQ. Okay, which of the following is unsaturated fatty acid? असं येईल तुम्हाला, 4 ऑप्शन येतील, त्याच्यामधलं करेक्ट ऑप्शन चूज करायचं. इट इज इम्पॉर्टंट फॉर MCQ. ओके, अंडरस्टूड? समजते का? Yes, ma'am. Okay, just as amino acid, those fatty acids which cannot be synthesized are termed as essential. As essential fatty acids. Okay, amino acid, just as amino acid, those fatty acids which cannot be synthesized are termed as essential fatty acid. तर अमायनो ऍसिड सारखं जे की बॉडीमध्ये सिंथेसाइज केले जात नाहीत त्यांना इसेन्शियल फॅटी, जे अमायनो ऍसिड बॉडीमध्ये सिंथेसाइज केले जात नव्हते त्यांना काय म्हणत होतो आपण? इसेन्शियल अमायनो ऍसिड. सिमिलरली जे फॅटी ऍसिड्स बॉडीमध्ये नाहीत फॉर्म होत त्यांना काय म्हणायचं? इसेन्शियली फॅटी ऍसिड. फॉर एक्झाम्पल लिनोलिक ऍसिड अँड कॅन फॉर्म लिनोलिक और बॉडी आर सबसिक्वेंटली. आणि ते कसं फॉर्म केलं जातं? लिनोलिक और बॉडी आर सबसिक्वेंटली फॉर्म केलं जातं. ऍसिड फॅट्स आर हायली एनर्जी फूड्स अँड कॅन प्रोव्हाइड 9 किलो कॅलरी फॉर एव्हरी ग्रॅम. तर ऍसिड हे काय करतात? एनर्जी प्रोव्हाइड करतात आणि ते 9 किलो कॅलरी एवढी एनर्जी प्रोव्हाइड करतात पर ग्रॅमला. their availability can spare protein from being used for energy. तर त्यांची अवेलेबिलिटी हे काय असते? प्रोटीन स्पेअर करायला essential असते. ओके, द सपोर्ट वाइस वर्सा लाईक हार्ट, किडनी आणि इंटेस्टाइन अँड प्रोव्हाइड इन्सुलेशन अगेन्स्ट कोल्ड बाय बिंग अंडर द स्किन. तर फॅट्स काय करतात? ते सपोर्ट करतात हार्टला, किडनीला आणि इंटेस्टाइनला आणि इन्सुलेशन एक प्रोव्हाइड करतात किंवा एक प्रोटेक्शन प्रोव्हाइड करतात. ते स्किनच्या अंडर असतात. जनरली कुठे असतात? आताच बघितलं ऍडिपोज टिश्यू. आणि वेअर ऍडिपोज टिश्यू आर लोकेटेड? ऍडिपोज टिश्यू आर लोकेटेड बिनीथ द स्किन. येस ऑर नो? तर ते स्किनला एक प्रोटेक्शन देतात कोल्ड पासून वगैरे. अंडरस्टूड? Yes, ma'am.
a diet out in fat can lead to obesity. तर मोस्ट जर डाएट जास्त फॅटी असेल किंवा फॅट रिच डाएट असेल तर ते नंतर काय होतं खूप एक्सेस लिमिट पेक्षा जास्त तर ओबेसिटी. व्हॉट इज ओबेसिटी? ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणामध्ये त्याचं नंतर कन्व्हर्जन होतं बघा, खूप एक्सेस प्रमाणात फॅट्स जर बॉडीमध्ये गेले तर. ऍडिपोज टिश्यू मे इन्क्रीज टू 30%. तर ऍडिपोज टिश्यू 30% इन्क्रीज होऊ शकतात. हाय फॅट इनटेक इज ऑल्सो रिस्क फॅक्टर फॉर कोरोनरी हार्ट डिसीज. तर हाय फॅट जर असेल प्रमाणापेक्षा तर नंतर हे सुद्धा खूप घातक आहे किंवा ते कोरोनरी हार्ट डिसीजला कारणीभूत होतं बघा. डिफिशियन्सी ऑफ फॅट मे कॉज ड्राइंग ऑफ स्किन. डिफिशियन्सी ऑफ इसेन्शियल फॅटी ऍसिड मे कॉज स्किन लेशन. ओके, तर हे प्रॉपर प्रपोर्शन मध्ये नसेल, जास्त झालं तर सीएचडी होतो, कोरोनरी हार्ट डिसीज होतो, किंवा कमी असेल प्रपोर्शन तर काय होतं ड्राइंग ऑफ स्किन, स्किन ड्राय होणे किंवा फॅटी ऍसिड स्किनचे लेशन्स होणे. ओके, हे डिसीजेस होतात. इट इज रेकमेंडेड दॅट 20 to 30% ऑफ डायटरी एनर्जी बी प्रोव्हाइडेड बाय फॅट्स. असं रेकमेंडेड केलं जातं की 20 ते 30% हे डायटरी एनर्जी आहे ती प्रोव्हाइड फॅट मधून प्रोव्हाइड होते. At least 50% of fat intake should consist of vegetable oil rich in essential fatty acid. तर 50% हे काय आहे फॅट इनटेक. 50% फॅट इनटेक जर आपला आहे जो ओव्हरऑल फॅट इनटेक आहे त्याच्या पैकी 50% फॅट इनटेक हे व्हेजिटेबल ऑइल रिच फॅट असलं पाहिजे. ओके, ते हेल्दी असेल. अंडरस्टूड व्हॉट आर फॅट्स? समजलं का? ओके, आफ्टर दॅट कार्बोहायड्रेट्स. तर कार्बोहायड्रेट्स काय आहेत बघूयात आपण. कार्बोहायड्रेट्स आर मेन सोर्स ऑफ एनर्जी प्रोव्हाइडिंग 4 किलो कॅलरी पर ग्रॅम. ओके, तर कार्बोहायड्रेट्स हे मेन सोर्स आहेत एनर्जीचे आणि ते 4 किलो कॅलरी पर ग्रॅम एवढी एनर्जी प्रोव्हाइड करतात. दे आर ऑल्सो इसेन्शियल फॉर ऑक्सिडेशन ऑफ फॅट्स फॉर द सिंथेसिस ऑफ सर्टन नॉन इसेन्शियल अमायनो ऍसिड्स. तर ते काय आहेत सिंथेसिस ऑफ सर्टन नॉन इसेन्शियल अमायनो ऍसिड. तर सिंथेसिस ऑफ जे काही नॉन इसेन्शियल अमायनो ऍसिड्स आहेत, ओके, ते सिंथेसिस करतात. दे आर 3 मेन सोर्सेस ऑफ कार्बोहायड्रेट, स्टार्चेस, शुगर अँड सेल्युलोज. तर डिफरंट 3 मेन सोर्सेस आहेत कार्बोहायड्रेट, शुगर, स्टार्च आणि सेल्युलोजचे. आणि याच्यापासून कार्बोहायड्रेटचे हे 3 मेन सोर्सेस आहेत आणि याच्यापासून कार्बोहायड्रेट मिळतात आपल्याला. ओके, द कार्बोहायड्रेट रिझर्व ग्लायकोजेन ऑफ ह्युमन ऍडल्ट्स इज अबाउट 500 ग्राम्स. तर कार्बोहायड्रेट किती रिझर्व करतात ग्लायकोजन? 500 ग्राम्स एवढं. डायटरी फायबर्स विच इज मेनली नॉन स्टार्च पॉलिसॅकॅराइड इज अ फिजिओलॉजिकली इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ द डाएट. तर डायटरी फायबर ते नॉन स्टार्च आहे, पॉलिसॅकॅराइड हे इम्पॉर्टंट कंपोनंट आहे डाएट मधलं. ओके, इट इज फाउंड व्हेजिटेबल फ्रुट्स अँड ग्रेन्स. तर ते जनरली कुठून फाउंड होतं? मिळतं आपल्याला व्हेजिटेबल फ्रुट्स अँड ग्रेन्स मधून. नियरली 50 to 70% ऑफ टोटल एनर्जी शुड बी अवेलेबल थ्रू कार्ब्स. ओके, तर जनरली 50 ते 70% हे टोटल एनर्जी आहे ती आपल्याला कार्बोहायड्रेट मधून मिळते. ओके, these are carbohydrate. Next part is vitamins. What are vitamins? See, vitamins are organic compounds that the human body cannot produce and must therefore be consumed. तर vitamins हे खूप इसेन्शियल पार्ट आहे बॉडीचा, बट ते स्मॉल अमाउंट मध्ये इसेन्शियल आहे, मायक्रोन्यूट्रिएंट्स मध्ये येतं. ओके, बट ते काय होतं विटॅमिन्स हे बॉडीमध्ये प्रोड्यूस केले जात नाही, त्याच्यासाठी ते कंझ्युम केले जातात, बाहेरून घेतले जातात, सप्लिमेंट असेल किंवा फ्रुट्स व्हेजिटेबल्स मधून. ओके, vitamin B complex and vitamin C. Vitamins are required in relatively small amounts because they are not used in building blocks or as source of energy. ओके, तर विटॅमिन्स हे खूप स्मॉल अमाउंट मध्ये लागतात बिकॉज त्यांचं काय असं प्रोटीनचे जसं बिल्डिंग बॉडी बिल्डिंग वगैरे फंक्शन होतं असं काही फंक्शन नाही, बट ते इसेन्शियल आहेत बॉडीला. ओके, after that they energy but recyclable tools that maintain bodily function, but हे bodily function maintain करण्यासाठी essential आहेत. For example, folic acid acts as an aid to manufacturing some protein. तर folic acid जे काही विटॅमिन आहे, ओके, हे डिफरंट प्रोटीन सिंथेसिस करण्यासाठी किंवा ब्लड HB वगैरे सिंथेसिस करण्यासाठी, ब्लड कंपोनेंट सिंथेसिस करण्यासाठी इसेन्शियल आहे. इट इज नॉट युज्ड अप अँड इन फॅक्ट कॅन बी रियुज्ड. आणि नंतर ते रिसायकल सुद्धा विटॅमिनचं केलं जातं बघा, रियूज त्याचा होतो बॉडीमध्ये. विटॅमिन डेफिशियन्सी आर रिलेटिव्हली रेअर इन टुडेज सोसायटी. ओके, विटॅमिन डेफिशियन्सी हे रेअर आहे टुडेज सोसायटीमध्ये. वेन दे डू ऑकर द सिम्पटम्स आर जनरली माइल्ड अँड रिव्हर्सिबल.
ओके, तर एखाद्या वेळेस जर विटॅमिन डिफिशियन्सी आलीच असेल तर काय होतं ते तेवढ्यापुरते सिम्पटम्स दिसतात आणि नंतर आपण सप्लिमेंट्स घेतले किंवा प्रॉपर विटॅमिन्स प्रोव्हाइड झाले तर ते काय होतात, रिव्हर्स होतात, नाहीसे होतात ते सिम्पटम्स. ओके, माइल्ड सिम्पटम्स असतात. However, vitamins excess can occur and it becoming more of a problem since nutrition supplements are so readily available. तर विटॅमिनचे काही न्यूट्रिटिव्ह सप्लिमेंट सुद्धा आहेत बघा, जिनसेंग वगैरे तुम्ही ऍडव्हर्टाईज बघत असाल टीव्ही मध्ये, येस ऑर नो? तर ते रेडिली अवेलेबल सप्लिमेंट्स आहेत, ते सुद्धा काय करतात आपल्या रिवायटल प्लस वगैरे असं काहीतरी ऍड असतं टीव्ही मध्ये, ते सगळं काय आहेत, विटॅमिनचे सप्लिमेंटच आहेत. रेडिली अवेलेबल सुद्धा काही आहेत, त्याच्यामधून सुद्धा आपल्याला विटॅमिन्स भेटू शकतात. ते सर नो अंडरस्टूड? Yes, ma'am. ओके, ऑल ऑफ यू समजते का? दिस आर Yes, इम्पॉर्टंट ma'am. पार्ट. ओके, तर नेक्स्ट पार्ट आहे बघा डेफिशियन्सी. डिफिशियन्सीज काय आहेत बघा. सेव्हरल फॅक्टर्स इन्फ्लुएन्सेस द अमाउंट ऑफ विटॅमिन्स. विटॅमिनच्या डिफिशियन्सीज काय आहेत बघूया. सेव्हरल फॅक्टर्स इन्फ्लुएन्सेस द अमाउंट ऑफ विटॅमिन्स अ पर्सन नीड्स टू कंझ्युम. ओके, तर सेव्हरल फॅक्टर्स अफेक्ट करतात बघा याच्यावर. वन्स नीड फॉर विटॅमिन्स varies by age. तर डिफरंट एज ग्रुप नुसार डिफरंट नीड असते विटॅमिन सी. इन्फंट, चिल्ड्रन्स अँड प्रेग्नंट्स और ब्रेस्ट फीडिंग वुमेन्स रिक्वायर मोर और सम विटॅमिन्स. तर इन्फंट्स असेल, चिल्ड्रन्स, प्रेग्नंट वुमन आणि ब्रेस्ट फीडिंग ज्या वुमेन्स आहेत त्यांना विटॅमिन जास्त लागतात. ओके, अँड मिनरल सुद्धा जास्त लागतात. अँड डू मोस्ट ऍडल्ट्स, आणि ऍडल्टच्या कंपॅरिझन मध्ये. फर्दर मोर, for a number of reasons, elderly people seem to be more prone to deficiencies of some vitamins. तर एल्डरली अकॉर्डिंग टू एज फॅक्टर, एज जास्त असणाऱ्या पीपल मध्ये सुद्धा विटॅमिनचं प्रमाण कमी दिसतं जनरली. वन रिझन इज दॅट द एजिंग बॉडी इज लेस एबल टू ऍब्झॉर्ब विटॅमिन. तर एक रिझन आहे एल्डरली पेशंट मध्ये विटॅमिनची कमतरता असण्याचं. काय असेल ते रिझन? तर जे काही एल्डरली एजिंग बॉडी आहे किंवा एल्डरली पेशंट्स आहेत, एल्डरली पीपल्स आहेत, त्यांच्यामध्ये विटॅमिन ऍब्झॉर्ब करण्याची कॅपॅसिटीज कमी झालेली असते. ओके, याच्यासाठी likewise due to be decreased vitamin D sun exposed when it required by the human skin to produce the active form. तर एक्झाम्पल आहे दिलेलं, विटॅमिन डी जर हवा असेल तर सनलाइट इट इज अ बेस्ट सोर्स ऑफ विटॅमिन डी. ऑल ऑफ यू अवेअर अबाउट दॅट, येस ऑर नो? Yes, ma'am. ओके, तर विटॅमिन डी जनरली कुठून मिळतं तर सनलाइट. ओके, जे काही सन असतं, सनरेज असतं, त्याच्यातून विटॅमिन डी मिळतं. ओके, विटॅमिन डी डिफिशियन्सी ऑल्सो ऑकर्स इन द एल्डरली इन सिच्युएशनलाइज्ड पीपल. ओके, तर एल्डरली पेशंट मध्ये सुद्धा विटॅमिन डी ची कमतरता आढळते आणि ते जास्त करून आपल्याला बेस्ट सोर्स कुठून अवेलेबल होईल तर सनलाइट मधून. A decreased dietary intake, a decreased absorption of vitamin in the intestine, the inability of to recycle the vitamin. ओके, तर अशा पेशंट मध्ये जे काही आपण आता सांगितलं, फॉलिक ऍसिडचं जसं रिसायकलिंग होत होतं तसं या विटॅमिनचं रिसायकलिंग होत नाहीये प्रॉपर. ओके, अँड इन्क्रीज्ड नीड फॉर पर्टिक्युलर विटॅमिन सच एज सम डिसीजेस स्टेटस मेडिकेशन कॅन ऑल्सो इफेक्ट वन्स नीड फॉर सर्टन विटॅमिन्स. तर काही केसेस मध्ये मेडिकेशन सुद्धा दिले जातात, सप्लिमेंट दिले जातात की ते विटॅमिनची नीड फुलफिल करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल कोमॅडिन थिनर युज्ड टू प्रिव्हेंट ब्लड क्लॉट्स. तर फॉर एक्झाम्पल कोमॅडिन थिनर्स, कोमॅडिन इट इज वन टाइप ऑफ ड्रग. ओके, अँटी काय आहे हे, अँटीकोयाग्लंट नावाचं ड्रग आहे. इट इज वन ऑफ कॅटेगरी आहे अँटीकोयाग्लंट. कोयाग्युलेशन म्हणजे काय, ब्लड कोयाग्युलेट होणे, आणि clotting. अँटी ओके, क्लॉटिंग फॉर्म होणे, क्लॉट फॉर्म होणे, आणि अँटीकोयाग्लंट म्हणजे तो क्लॉट फॉर्म होऊ न देणे. ओके, तर कोमॅडिन हे ब्लड थिनर आहे. ओके, एक्झाम्पल आहे इथं दिलेलं. डायरेक्टली अफेक्ट्स द ॲबिलिटी ऑफ विटॅमिन के फंक्शन ब्लड क्लॉटिंग. तर विटॅमिन काय करतं, विटॅमिन के ब्लड क्लॉट करतं. ओके, तर कोमॅडिन हे त्याच्या अगेन्स्ट ऍक्ट होतं बघा, ते ब्लड थिन करतं. Other medication decrease absorption or increases the need of some. Similarly, person's habits can have significant influence or vitamin needs. पर्सन टू पर्सन त्याचं प्रपोर्शन डिफरंट असतं आणि नीड्स जे आहेत पर्सनचे. फॉर एक्झाम्पल, फॉर स्मोकिंग अफेक्ट्स ब्लड वेसल ऑफ फॉलिक ऍसिड. तर स्मोकिंग करत असतील तर त्यांच्यामध्ये फॉलिक ऍसिडच्या विटॅमिनची डिफिशियन्सी असते. देन बीटा कॅरोटीन, विटॅमिन सी अँड ई. अल्कोहोलिक्स आर प्रोन टू थायमिन. तर अल्कोहोलिक जे आहेत, अल्कोहोल जे अब्यूज करतात
त्यांच्यामध्ये थायामीन, विटामिन PI डिफिशियन्सी ऑब्झर्व होते जनरली, विच कॅन लीड टू परमनंट नेव्हर एंड अँड हार्ट डॅमेज. तर अशा लोकांमध्ये नंतर काय होतं, खूप कॉम्प्लिकेशन वाढत गेले तर हार्ट डॅमेज किंवा परमनंट नर्व डॅमेज वगैरे असे प्रकार होऊ शकतात. दीज आर सम विटामिन्स अँड देअर डिफिशियन्सी. अंडरस्टूड? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, see, next are dietary requirements. What are dietary requirements? For most people, a well-balanced diet will provide all the needed vitamins. तर खूप साऱ्या peoples मध्ये well balanced diet जर आहे, घेत असतील ते people किंवा लोक, तर ते all the requirement or needed vitamins provide करतात. The specific amount of each vitamin can vary significantly depending on person's age. तर specific amount आहे प्रत्येक विटॅमिनचं हे significantly vary असतं person to person according to person age, gender and medical conditions. For example, an infant required 375 micrograms of vitamin a daily. तर infants मध्ये किती रिक्वायरमेंट असते? 375 मायक्रोग्राम विटॅमिन अ डेली एवढी. ओके, एवढी विटॅमिनची रिक्वायरमेंट असते. Whereas a breastfeeding woman requires 1200 micrograms, तर 1200 ग्रॅम एवढी ब्रेस्ट फिडिंग वुमेनला गरज असते विटॅमिनची. अँड वन अदर वाईज हेल्दी whereas हेल्दी अडल्ट मेल रिक्वायर 1000 मायक्रोग्राम्स. तर हेल्दी अडल्ट मेल मध्ये 1000 मायक्रोग्राम एवढी एवढी नीड असते विटॅमिनची. दी करंट हे प्रपोर्शन दिलेलं आहे बघा. राईट डाऊन इन शॉर्ट. द करंट रिकमेंडेड डेली अलोवेन्स RDA of earnings is based on need to prevent deficiency status, but some vitamins can be beneficial in much higher doses. ओके, तर काही विटॅमिन्स हे हायर डोसेस मध्ये जरी दिले तर ते बेनिफिशियल असतात बघा. फॉर एक्झाम्पल नियासिन फॉर एक्झाम्पल कॅन बी युज टू लोअर कोलेस्टेरॉल. तर नियासिन नावाचं विटॅमिन हे यूज केलं जातं कोलेस्टेरॉल लेवल लोअर करण्यासाठी. व्हॉट इज कोलेस्टेरॉल? कोलेस्टेरॉल इट इज वन टाइप ऑफ फॅट. और काय आहे कोलेस्टेरॉल? हे लिपिड आहे ओके बॉडीमध्ये. तर ते कमी करण्यासाठी त्याच्यामुळे काय होतं नंतर अथेरोस्क्लेरोसिस, आर्टेरियोस्क्लेरोसिस नावाचे डिसीजेस होतात, हार्टचे प्रॉब्लेम होतात कोलेस्टेरॉलची लेवल इन्क्रीज झाल्यामुळे. ओके, तर ते कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी नियासिन हे खूप इम्पॉर्टंट विटॅमिन आहे. अँड टू प्रिव्हेंट सम स्पायनल कॉर्ड डेव्हलपमेंट प्रॉब्लेम्स इन देअर न्यूबॉर्न्स अँड वुमन्स हू वॉन्ट टू बिकम प्रेग्नंट might benefit from higher doses of folic acid. तर folic acid चे जर हायर डोसेस दिले तर ते वुमन्स, प्रेग्नंट वुमन्स मध्ये और वुमन हु इज विशिंग टू बी अ प्रेग्नंट ओके यांच्यासाठी ते काय आहे? इसेन्शियल आहे. Likewise, high dose folic acid is also being evaluated to treat elevated level of homocysteine. तर होमोसिस्टीनची इलेव्हेटेड लेवल कमी करण्यासाठी फॉलिक ऍसिडचा हाय डोस हे रिकमेंड केला जातो. अ कंपाऊंड that has been shown to lead to clotting problem and early heart diseases. Some heart diseases मध्ये सुद्धा काही vitamins हे essential असतात. ओके, what we currently believe to be right dose of vitamin is subject to change as we learn more adult that vitamin role in अनफॉर्च्युनेटली ओके. तर काही ऍडल्ट्स मध्ये विटॅमिन रोल हा खूप इम्पॉर्टंट असतो आणि टेकिंग लार्ज क्वांटिटीज ऑफ ऑल विटॅमिन्स कॅन बी व्हेरी डेंजरस. आणि खूपच जर एक्सेस प्रमाणामध्ये विटॅमिन्स घेतले प्रमाणाच्या बाहेर, जसे की फॅटचं होतं, तर तसं ते काय होऊ शकतात? टॉक्झिसिटी फॉर्म करू शकतात. समटाइम डेथ ऑल्सो ऑकर. ओके, peoples needed to avoid vitamin deficiency but also realize that more in not is better. ओके, तर काय आहे डिफिशियन्सी जे काही आहेत ओके ते त्या कमी करण्यासाठी प्रॉपर विटॅमिनचे सप्लिमेंट आपण घेतले पाहिजेत असं सांगितलं जातं. अंडरस्टूड ऑल ऑफ यू डायटरी रिक्वायरमेंट्स? समजलंय? Yes, ma'am. Depending on how the intestine absorbs, vitamins are divided into two groups. तर इंटेस्टाइन मध्ये विटॅमिन्स कसे अब्सॉर्ब केले जातात याच्यावरून त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे और ते डिवाइड केलेलं आहे दोन ग्रुप्स मध्ये. तर कुठले कुठले ग्रुप्स असतील? फॅट सोल्युबल विटॅमिन्स अँड वॉटर सोल्युबल विटॅमिन्स हे दोन टाइप्स आहेत बघा. तर विच आर फॅट सोल्युबल विटॅमिन्स? सी, विटॅमिन ADEK हे फॅट सोल्युबल विटॅमिन्स आहेत. राईट डाऊन इन युअर नोटबुक.
Fat soluble vitamins are vitamin A, vitamin D, vitamin E and K. After that, water soluble vitamins. Which are they? Water soluble vitamins, vitamin B complex, vitamin C. Okay, तर हे आहेत water soluble vitamins. And after that, fat soluble vitamins, vitamin both performed of vitamin retinol and provitamin P carotene, some of which converted to retinol in the intestinal mucosa. हे एक्झाम्पल दिलेलं आहे. ओके, मेन टू टाइप्स आहेत, एक फॅट सोल्युबल असेल आणि एक वॉटर सोल्युबल असेल. विच आर फॅट सोल्युबल? एक्झाम्पल विटामिन ए, डी, ई, के. अँड आफ्टर दॅट फॅट वॉटर सोल्युबल विटामिन सी, विटामिन बी कॉम्प्लेक्स. अंडरस्टूड ऑल ऑफ यू? येस और नो? Yes, ma'am. ओके. आफ्टर दॅट विटामिन ए पार्टिसिपेट्स इन मेन बॉडी फंक्शन. तर विटामिन ए कुठले मेन बॉडी फंक्शन मध्ये पार्टिसिपेशन करतं बघूयात आपण. इट इज नेसेसरी फॉर नॉर्मल विजन. विटामिन ए जनरली विटामिन ए नॉर्मल विजन डोळ्यासाठी इम्पॉर्टंट आहे बघा. तर नॉर्मल विजन साठी विटामिन ए इसेन्शियल आहे. इट इज necessary for integrity and normal function of glandular tissue lining intestinal. तर intestinal चे lining असतील, glandular tissue चे lining असतील, याच्यासाठी essential आहे. After that, vitamin A respiratory and urinary tract, skin, eyes. Some urinary tract infection, skin infection, eyes infection are cured by using vitamin A. So it is most essential vitamin. Understood? Yes or no? Reply. Yes, ma'am. Yes, Okay. ma'am. It supports skeletal growth. तर skeletal growth ला सुद्धा essential आहे vitamin A. It is an anti-infective. What are anti-infective? Which acts as against infection. Okay, this is called as anti-infective. Okay, तर anti-infective म्हणून सुद्धा act होतं vitamin A. Deficiency of vitamin A can cause night blindness. What is night blindness? रातांध्र. ओके, रातांधळेपणा, नाईट ब्लाइंडनेस. विटामिन ए च्या डेफिशियन्सीमुळे नाईट ब्लाइंडनेस होऊ शकतो. ओके, रातांधळेपणा म्हणजे काय असतं? जे काही सन रेज रात्री अवेलेबल नसतात. येस और नो? सन लाईट किंवा सन रेज रात्री अवेलेबल नसते आणि अशा डार्कनेस मध्ये ते पेशंट किंवा ते पर्सन्स काही ऑब्जेक्ट सी करू शकत नाहीत किंवा त्यांना कम्प्लिटली ब्लाइंडनेस येतो नाईट मध्ये. असं यांना काय म्हणायचं? रातांधळेपणा किंवा नाईट ब्लाइंडनेस. हे सुद्धा होऊ शकतं विटामिन ए च्या डेफिशियन्सी मुळे. अँड अदर ऑक्युलर मॅनिफेस्टेशन इम्तियाज also cause anorexia growth retardation. Anorexia, what is anorexia? Anorexia means थकान. ओके, थकान म्हणूयात आपण किंवा काय म्हणूयात त्याला, थकवा किंवा टायर्डनेस. ओके, तर हे सुद्धा होऊ शकते याच्या डेफिशियन्सी मुळे. विटामिन ए डेफिशियन्सी शुड बी ट्रीटेड क्विकली. डोस of 1J or 110 mg retina palmitate be given orally on 2 successive days. तर हे याची जर डिफिशियन्सी आली विटामिन ए ची तर ते पटकन कसं कव्हर केलं जाऊ शकतं बघा. तर 110 mg रेटिना पाल्मिटेटचा डोस द्यायचा 2 दिवस कंप्लीट त्या पेशंट मध्ये. ओके, तर ते काय होईल? सक्सेसिव्ह 2 डेज मध्येच त्याची डिफिशियन्सी फुलफिल होईल. प्रिव्हेन्शन कुड बी अटेम्प्टेड इन 2 फॉर्म्स. तर 2 फॉर्म मध्ये प्रिव्हेन्शन अटेम्प्ट केलं जातं. इम्प्रुव्हमेंट ऑफ डाएट टू इन्शुअर अ रेग्युलर अँड ॲडिक्वेट इनटेक ऑफ फूड रिच इन विटामिन ए. आणि फूड जे काही फूड आहे ते विटामिन ए रिच आहे. तर अशा फूडचं इम्प्रुव्हमेंट करणे किंवा असं फूड इन्क्रीज करणे किंवा आपल्या डाएट मध्ये त्याचं इन्क्लूड करणे की जेणेकरून आपल्या विटामिन ए ची डिफिशियन्सी कमी होईल. एक्झाम्पल काय सोर्सेस काय विटामिन ए चे? सी, एग्स, चीज, मिल्क, बटर, फिश और फिश लिव्हर ऑइल्स, ग्रीन लेफी व्हेजिटेबल्स, कलरफुल फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. फॉर एक्झाम्पल कलरफुल फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स काय असतील? कॅरट्स, टोमॅटोज, स्वीट पोटॅटोज, अल्सो पपया आर इन्क्लुडेड. And these are major source of vitamin A. Understood what is vitamin A and vitamin A deficiency? सगळे विटामिन इम्पॉर्टंट आहेत बघा. तुम्हाला एक्झामला येऊ शकतो. एक राईट अ नोट, शॉर्ट नोट ऑन विटामिन्स. अँड त्यानंतर काय करायचंय? तुम्ही विटामिनची इन्फॉर्मेशन लिहायची आहे, त्याची डायटरी सप्लिमेंट लिहायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला प्रत्येक विटामिन लिहायचं आहे, विटामिनची डिफिशियन्सी, त्याचे डिसीजेस आणि त्याचे सोर्सेस लिहायचे आहे. ओके, एक्झामला क्वेश्चन आल्यानंतर. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. अंडरस्टूड? Yes, ma'am. Yes, After ma'am. that,
विटॅमिन डी आणि हे जनरल सुद्धा इम्पॉर्टंट आहे तुम्हाला कुठल्या विटॅमिनचा सोर्स काय आहे किंवा कुठल्या विटॅमिनमुळे कुठली डिफिशियन्सी होती कुठले डिसीजेस होतात आणि त्याच्यावर आपण ओव्हरकम कसं करू शकतो. ओके, इट इज इम्पॉर्टंट पार्ट. सो सी विटॅमिन डी. नेक्स्ट इज विटॅमिन डी. याची डिफिशियन्सी असेल तर काय होऊ शकतं बघा. इट मे ऑकर इन 2 फॉर्म्स. तर जनरली विटॅमिन डी हे 2 फॉर्म मध्ये सापडतं आढळतं. कॅल्सिफेरॉल D2 और कोलेकॅल्सिफेरॉल DB. हे 2 टाइप मध्ये आढळतं. कॅल्सिफेरॉल आणि कोलेकॅल्सिफेरॉल D2 आणि DB. आउट ऑफ दिस 2 फॉर्म्स कॅल्सिफेरॉल इज फाउंड इन एनिमल फॅट अँड फिश लिव्हर ऑइल. तर त्या दोन्हींपैकी कॅल्सिफेरॉल जे आहे त्यालाच काय म्हटलं जातं DB. तर हे जनरली animal fat आणि फिश लिव्हर ऑइल्स मध्ये जनरली आढळून येतं. इट इज also derived from exposure of cholesterol to ultraviolet rays. तर जनरली हे कुठून डिराईव्ह केलं जातं तर अल्ट्राव्हायोलेट रेज. व्हॉट आर अल्ट्राव्हायोलेट रेज? UV रेज असतात बघा, तर त्याच्यापासून हे डिराईव्ह केले जातात. कॅल्सिफेरॉल मे बी डिराइव्ड फ्रॉम एक्सपोजर ऑफ प्लांट स्टेरॉल. तर प्लांट कॅल्सिफेरॉल जे काय आहे विटॅमिन, तर ते प्लांट स्टेरॉल्स मधून डिराइव्ह केले जातात. एक्झाम्पल आहे त्याचे एर्गोस्टेरॉल टू अल्ट्राव्हायोलेट रेज. इट इज स्टोअर्ड लार्जली इन द फॅट डिपॉट्स. तर हे जनरली फॅट डिपॉट्स मध्ये स्टोअर केले जातात. इट प्रमोट्स इंटेस्टाइनल ऍब्सॉर्प्शन ऑफ कॅल्शियम अँड फॉस्फरस. तर जनरली हे काय करतात, काय फंक्शन करतात तर इंटेस्टाइनल ऍब्सॉर्प्शन ऑफ कॅल्शियम अँड फॉस्फरस. तर इंटेस्टाइनल ऍब्सॉर्प्शन केलं जातं कॅल्शियम आणि फॉस्फरस या विटॅमिन कडून. इन बोन इट स्टिम्युलेट्स नॉर्मल मिनरल्स. जनरली विटॅमिन डी हे बोन साठी इसेन्शियल असतं बघा. ओके, इट स्टिम्युलेट्स नॉर्मल मिनरलायझेशन and enhance bone resorption. ओके, जनरली हे नॉर्मल बोन मिनरलायझेशन आणि बोन रिसॉर्प्शन ला इसेन्शियल आहे. इट ऑल्सो अफेक्ट्स मालन्यूट्रिशन ऑफ कोलेजन. तर जनरली मालन्यूट्रिशन ऑफ कोलेजनचं जे मालन्यूट्रिशन आहे याच्यासाठी इसेन्शियल आहे. इट इन्क्रीजेस ट्युब्युलर रिअब्सॉर्प्शन ऑफ फॉस्फेट अँड परमिट नॉर्मल ग्रोथ. तर जनरली हे ट्युब्युलर रिअब्सॉर्प्शन होतं आणि नॉर्मल ग्रोथला परमिट करतं. सोर्सेस काय आहेत बघा विटॅमिन डी चे? व्हेजिटेबल्स आहेत. टॉक्झिसिटी जर जास्त प्रमाणात जर विटॅमिन डी झालं तर त्याची काय टॉक्झिसिटी होते बघा. हाय कॅल्शियम अँड फॉस्फेट लीड टू कन्फ्युजन. तर हाय कॅल्शियम आणि फॉस्फेट लेवल जर वाढली या विटॅमिन्स मुळे तर कन्फ्युजन होतं, किडनी डॅमेज अँड कॅल्शियम डिपॉझिट होतं. अंडरस्टूड ऑल ऑफ यू विटॅमिन डी? समजले ऑल ऑफ यू? Yes, ma'am. Yes, ma'am. After that, vitamin E. What is vitamin E? See, it is name for a group of close related naturally occurring compounds called tocopherol. तर tocopherol पासून विटॅमिन ई अवेलेबल होतं आणि हे नॅचरली ऑकरिंग कंपाऊंड्स आहेत. जी टोकोफेरॉल इज बायोलॉजिकली मोस्ट पोटेंट. तर जी टोकोफेरॉल हे जे काही आहे ते बायोलॉजिकली मोस्ट पोटेंट आहे, खूप इफेक्टिव्ह आहे. फूड्स रिच इन पॉलिसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स आर ऑल्सो रिच इन विटॅमिन ई. तर पॉलिसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड ज्या फूड्स मध्ये असतं, ओके, ते फूड्स विटॅमिन ई ने रिच असतात किंवा विटॅमिन ई कंटेंट त्या फूड्स मध्ये जास्त असतो. देर इज नो क्लिअर इंडिकेशन ऑफ डायटरी डिफिशियन्सी. तर विटॅमिन ई चं क्लिअर इंडिकेशन नाहीये डायटरी डिफिशियन्सी. डेली रिक्वायरमेंट इज अबाउट 10 mg फॉर अन अडल्ट. तर विटॅमिन ई ची डेली रिक्वायरमेंट किती आहे? 10 mg आहे पर अडल्टला. आणि जनरली विटॅमिन ई कशासाठी इसेन्शियल असतं? स्किन साठी, हेअर साठी विटॅमिन ई इज इसेन्शियल. ओके, सोर्स काय आहेत तर बॅक्टेरिया इनसाइड ह्युमन इंटेस्टाईन. तर बॅक्टेरियल फ्लोरा जो असतो ह्युमन इंटेस्टाईन मध्ये तर ते ऑलरेडी प्रोड्यूस करतात विटॅमिन ई. ओके, अंडरस्टूड विटॅमिन ई. आफ्टर दॅट विटॅमिन के. तर विटॅमिन के काय आहे बघूयात आपण. इट ऑकर्स इन 2 फॉर्म्स. तर विटॅमिन के हे 2 फॉर्म मध्ये आपल्याला आढळतं बघा. तर विटॅमिन K1 and K2. Okay, vitamin K1 is naturally available while K2 is synthesized by intestinal bacteria. तर याच्यातलं K1 जो आहे विटॅमिन ओके, तर हा विटॅमिन K1 हे नॅचरली अवेलेबल असतो आणि K2 जो विटॅमिन आहे ते इंटेस्टाईन मधील बॅक्टेरिया, जे आता मी सांगितलं तुम्हाला बॅक्टेरियल फ्लोरा, जसं की विटॅमिन ई सिंथेसाइज करतात. ऍज लाईक दिस सेम विटॅमिन के ऑल्सो सिंथेसाइज्ड बाय बॅक्टेरियल फ्लोरा ऑफ इंटेस्टाईन. Long term administration of antibiotic dose for more than a week may cause deficiency of vitamin K.
तर लॉंग टर्म जर अँटीबायोटिक यूज केले, अँटीबायोटिक मीन्स जे काही अँटीबायोटिक ट्रीटमेंट असेल किंवा अँटीबायोटिक ड्रग्ज यूज केले लॉंग टर्म, तर मोर दॅन अ वीक, एक वीक पेक्षा जास्त, तर ते विटॅमिन के ची डिफिशियन्सी कॉज करतात. ड्यू टू सप्रेशन ऑफ इंटेस्टाइनल मायक्रोबियल फ्लोरा, तर इंटेस्टाइनल मायक्रोबियल फ्लोरा सप्रेस होतो आणि ऑब्विसली विटॅमिन के टू काय होईल, होणार नाही फॉर्म, आणि विटॅमिन के ची डिफिशियन्सी फॉर्म होईल. अंडरस्टूड all of you? Yes, ma'am. Okay. And content, blood is markedly decreased and clotting time is prolonged due to vitamin K requirement is about 0.03 mg per kilogram for an adult. तर काय होईल, ब्लडचं क्लॉटिंग टाइम सुद्धा काय होईल, प्रोलॉंग होईल, म्हणजे लवकर क्लॉट होणार नाही, ब्लिडिंग जास्त होईल, आणि काय होईल, याची रिक्वायरमेंट किती आहे विटॅमिन के ची, 0.03 mg per kilogram फॉर अन अडल्ट, एवढी रिक्वायरमेंट आहे. Pork, cereals, legumes, green vegetables, meat, fruit, milk, destruction of RBCs, brain damage, infant soluble vitamin, तर हे काय आहे, याचे सोर्सेस आहेत बघा, पॉर्क, सिरियल्स, लेग्युम्स, ग्रीन व्हेजिटेबल्स. ओके. तर नेक्स्ट विटॅमिन आहे थायामिन. तर व्हॉट इज थायामिन? सी, वॉटर सोल्युबल विटॅमिन आहे थायामिन. इट इज इसेन्शियल फॉर युटिलायझेशन ऑफ कार्बोहायड्रेट, तर हायड्रेटच्या युटिलायझेशन साठी इम्पॉर्टंट आहे. डेफिशियन्सी कॉज अक्युमुलेशन ऑफ पायरुविक ऍसिड अँड लॅक्टिक ऍसिड इन टिश्यू अँड अँटी बॉडी फ्लुइड, तर ह्या थायामिनच्या डिफिशियन्सीमुळे काय होईल, पायरुविक ऍसिड आणि लॅक्टिक ऍसिड टिश्यूचं काय होईल, अक्युमुलेशन होईल किंवा डिपॉझिशन होईल. ओके. देन इट readily lost from rice during the process of miling. Further losses are caused during and cooking of rice. तर हे जनरली थायामिन हे कुठं मिळतं, तर तांदूळ जे आहे किंवा भात जे आहे त्याच्यामध्ये आढळतं, आणि हे जे काही भात आपण कुक करण्या अगोदर वॉश करतो, तर त्याच्यामध्ये त्याचा लॉस होतो, बट समटाइम सम कंटेंट ऑफ थायामिन इज ऑल्सो अवेलेबल, और किंवा काही लॉसेस होतात कुकिंग मध्ये. डिसीज कॉज्ड बाय इट्स डिफिशियन्सी, इट बेरी, तर बेरी नावाचा डिसीज होतो याच्या डिफिशियन्सी मुळे. दे मेजर सिम्पटम्स आर ऑफ पेरिफेरल, तर मेजर सिम्पटम्स काय आहेत बघा, तर डिसीज कुड बी प्रिव्हेंटेड बाय एज्युकेटिंग पीपल टू ईट वेल बॅलन्स्ड मिक्स्ड कंटेनिंग थायामिन रिच फूड, एक्झाम्पल अंडर माइल्ड राईस. ओके. तर हे याचं काउन्सिलिंग करू शकतो आपण ह्या डिसीज प्रिव्हेंट करण्यासाठी. अंडर माइल्ड राईस किंवा बॅलन्स्ड डाएट इट करा, असं काउन्सिलिंग करू शकतो पेशंट्स मध्ये, पीपल्स मध्ये. दी बॉडी कंटेंट ऑफ थायामिन इज अबाउट 30 mg, तर बॉडीला किती गरज आहे, 30 mg एवढी इसेन्शियल आहे. सोर्सेस ऑफ मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स, ग्रीन व्हेजिटेबल्स, मीट, लिव्हर, फिश. ओके. हे सगळे सोर्सेस आहेत थायामिनचे. नेक्स्ट विटॅमिन आहे बघा निन B2 रायबोफ्लोविन. ओके. तर रायबोफ्लोविन हे नेक्स्ट विटॅमिन आहेत, त्याला हे म्हटलं जातं निन B2 असं सुद्धा म्हटलं जातं बघा. हॅज अन इम्पॉर्टंट रोल ऑफ सेल्युलर ऑक्सिडेशन, तर सेल्युलर ऑक्सिडेशन हा एक खूप इम्पॉर्टंट रोल आहे रायबोफ्लोविनचा. इट इज अन को फॅक्टर इन नंबर ऑफ एन्झाइम्स रेडेड विथ एनर्जी मेटाबॉलिझम. डिफरंट एन्झाइम सिंथेसिस मध्ये किंवा मेटाबॉलिझम मध्ये रायबोफ्लोविन खूप इम्पॉर्टंट वर्क करतं. इट्स डिफिशियन्सी कॉज इन्फ्लामेशन ऑफ ओरल म्युकोसा, तर याची जर डिफिशियन्सी असेल रायबोफ्लोविनची, तर हे काय करतं, ओरल म्युकोसा म्हणजे जे काही सलायबा वगैरे आहे, ओके, ह्याच डिफिशियन्सी करणे किंवा इन्फ्लामेशन करणे हे होतं रायबोफ्लोविनच्या डिफिशियन्सीमुळे. It may further cause impaired one-not of functions. It increases susceptibility to cataract. Cataract means cataracts. What is cataract? मोतीबिंदू वगैरे असं तुम्ही ऐकलं असेल. ओके. नंतर याची डिफिशियन्सी झाली तर हे डिसीजेस होऊ शकतात. तर सोर्सेस काय आहेत बघा रायबोफ्लोविनचे, सिरियल्स, मिल्क, मीट, सम व्हेजिटेबल्स, दिस आर सोर्सेस ऑफ दिस रायबोफ्लोविन. आफ्टर दॅट थायमिन और B3 नियासिन नावाचं एक विटॅमिन आहे. इट इज ऑल्सो इसेन्शियल. इट इज ऑल्सो नोन एज निकोटिनिक ऍसिड, तर नियासिन हे इम्पॉर्टंट आहे विटॅमिन, तर याला निकोटिनिक ऍसिड असं म्हटलं जातं. इट इज इसेन्शियल फॉर मेटाबॉलिझम ऑफ कार्बोहायड्रेट, जर जे काही कार्बोहायड्रेट आपण घेतो बॉडीमध्ये तर त्यांचं मेटाबॉलिझम प्रॉपर होण्यासाठी इसेन्शियल आहे. ओके. मेटाबॉलिझम म्हणजे काय, प्रॉपर त्याचं
प्रोसेस पचन वगैरे म्हणतो आपण, तर ते सगळे प्रोसेस होण्यासाठी नियासिन इसेन्शियल आहे. फॅट हे काय आहे, फॅट सोल्युबल असेल की प्रोटीन आहे. इट ऑल्सो इसेन्शियल फॉर नॉर्मल फंक्शनिंग ऑफ द स्किन. तर नियासिन हे स्किनचं नॉर्मल फंक्शनिंग साठी इम्पॉर्टंट आहे और स्किन साठी इसेन्शियल आहे. इंटेस्टाइन अँड नर्वस सिस्टीम साठी सुद्धा इसेन्शियल आहे बघा नियासिन. इसेन्शियल अमायनो ऍसिड ट्रिप्टोफॅन इट इज प्रिकर्सर. तर जनरली ट्रिप्टोफॅन हे एक इसेन्शियल अमायनो ऍसिड आपण बघितले, इसेन्शियल अमायनो ऍसिड वगैरे, तर हे याचं प्रिकर्सर आहे. हे झाले डिफरंट टाइप्स ऑफ विटॅमिन्स. ओके, तर हे झालं नियासिन. इट इज डिफिशियन्सी. नियासिनची जर डिफिशियन्सी असेल, ओके, तर काय होतं बघा, इट्स डिफिशियन्सी रिझल्ट्स इन पेलाग्रा विच इज कॅरेक्टराइज्ड बाय डायरिया. तर पेलाग्रा नावाचा डिसीज होतो. जनरली पेलाग्रा म्हणजे काय, तर डायरिया जसा आहे तसाच आहे. तर याची डिफिशियन्सी झाली तर हा डिसीज होतो. डर्मॅटायटिस होतो. डर्मॅटायटिस पेलाग्रा इज प्रिव्हेंटेबल डिसीज आहे हा. अ गुड मिक्स्ड डाएट कंटेनिंग मिल्क अँड और मीट पार्ट ऑफ प्रिव्हेन्शन एज वेल एज ट्रीटमेंट. तर जनरली पेलाग्रा हा डिसीज मिल्क कंटेंट पार्ट और नियासिन रिच फूड खाल्ल्यानंतर काय होतो, नाहीसा होतो. ओके, देन सोर्सेस काय त्याचे, वाइडली अवेलेबल इन मेनी डिफरंट फूड्स, ऑक्झिसिटी, हाय ब्लड शुगर लेवल, डॅमेज गाउट. तर ह्याचं जर जास्त प्रमाण झालं या विटॅमिनचं तर काय होतं, टॉक्झिसिटी फॉर्म होते, अजून हाय ब्लड शुगर होते. ओके, तर हे सांगितलेलं आहे. आणि याचे सोर्सेस काय असतील या नियासिनचे, तर वाईडली अवेलेबल इन मेनी डिफरंट फूड्स. तर डिफरंट फूड मध्ये जास्त अवेलेबल आहे. ओके, नेक्स्ट विटॅमिन इज पायरिडॉक्सिन. तर पायरिडॉक्सिन काय आहे बघूयात आपण. इट एक्झिस्ट इन 3 फॉर्म्स. तर जनरली पायरिडॉक्सिन ही 3 फॉर्म मध्ये अवेलेबल असते, एक्झिस्ट असतं. एक्झाम्पल, पायरिडॉक्सिन, पायरिडॉक्झॉल अँड पायरिडॉक्झामाइन. ओके, हे 3 फॉर्म्स आहेत त्याचे. इट हॅज इम्पॉर्टंट रोल मेटाबॉलिझम ऑफ अमायनो ऍसिड. तर अमायनो ऍसिडच्या मेटाबॉलिझम मध्ये ह्याचा इम्पॉर्टंट रोल आहे. फॅट्स अँड हायड्रेटच्या मेटाबॉलिझम मध्ये सुद्धा पायरिडॉक्सिन इज इसेन्शियल पार्ट. इट डिफिशियन्सी इज असोसिएटेड विथ पेरिफेरल न्यूट्रिटिड्स. तर डिफिशियन्सी याची असोसिएट केली जाते पेरिफेरल न्यूट्रिटिड्स ओके होतं या पायरिडॉक्सिनच्या डिफिशियन्सीमुळे. डिफिशियन्सी इम्पेअर्स. व्हॉट इज डिफिशियन्सी? डिफिशियन्सी म्हणजे त्याचा अभाव किंवा कमतरता. ओके, इम्पेअर्स ऍसिड्स अँड अँटीट्युब्युलर ड्रग इज नोन ॲज बी सोर्स. तर त्याचे अँटीट्युब्युलर ड्रग्ज आहेत ते काय काय म्हटलं जातं, त्याचे सोर्स आहेत असं सांगितलं जातं, किंवा याचे जनरली सोर्स काय आहेत पायरिडॉक्सिनचे, मीट, लिव्हर, लेग्युम्स, सिरल, पीनट्स. ओके, याच्यामधून हे पायरिडॉक्सिन विटॅमिन अवेलेबल होतं. आफ्टर दॅट नेक्स्ट इज विटॅमिन BN. व्हॉट इज दॅट? इट इज कॉम्प्लेक्स ऑफ ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड विथ अ कोबाल्ट ॲटम. ओके, तर हे कॉम्प्लेक्स आहे आणि ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंडचं कॉम्प्लेक्स आहे याचा, आणि तो कोबाल्ट ॲटम सुद्धा याच्यामध्ये ऍड आहे या विटॅमिन BN मध्ये. इट कोऑपरेट्स द सिंथेसिस ऑफ DNA. तर DNA, व्हॉट इज DNA? डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड. याचं सिंथेसिस करण्यामध्ये विटॅमिन BN हे इसेन्शियल आहे. इट इज इंडिपेंडेंटली इन्व्हॉल्व्ड इन द सिंथेसिस ऑफ फॅटी ऍसिड इन इट्स डिफिशियन्सी. तर हे इंडिपेंडेंटली इन्व्हॉल्व्ड असतं बघा सिंथेसिस ऑफ फॅटी ऍसिड मध्ये किंवा त्याची डिफिशियन्सी मध्ये. आणि याची जर डिफिशियन्सी झाली तर मेगॅलोब्लास्टिक अॅनिमिया होतो. रिड्युस्ड मायलिन इन्फॉर्मेशन लिडिंग टू न्यूरोलॉजिकल लेशन्स ऑफ स्पायनल कॉर्ड अँड इन्फर्टिलिटी न्यूरोलॉजिकल लेशन्स फॉर्म होतात. हे सगळे डिसीज होतात या विटॅमिनच्या डिफिशियन्सीमुळे. डायटरी डिफिशियन्सी मे बी अराइज इन इंडिव्हिज्युअल्स हु आर स्ट्रिक्टली व्हेजिटेरियन्स अँड इट नो अॅनिमल प्रोडक्ट. आणि जनरली हे विटॅमिनचं डिफिशियन्सी कुठल्या लोकांमध्ये दिसून येते की जे प्युअर व्हेजिटेरियन्स आहेत, जे की नॉनव्हेज कसलंच खात नाहीयेत, अशा लोकांमध्ये, नॉनव्हेज असेल किंवा अॅनिमल प्रोडक्ट्स असतील ते खात नाहीत अशा लोकांमध्ये जास्त याची डिफिशियन्सी दिसून येते. नेक्स्ट इज पॅन्टोथेनिक ऍसिड्स. What are they? It has an important role in biosynthesis of corticosteroid. तर corticosteroidचं सिंथेसिस करण्यामध्ये पॅन्टोथेनिक ऍसिडचा इम्पॉर्टंट रोल आहे. इट इज मोस्टली प्रेझेंट इन सेल्स ऍज अ कोएन्झाइम. तर सेल्स मध्ये कोएन्झाइम म्हणून प्रेझेंट आहे. ऍज इट इज नीडेड फॉर नॉर्मल डेव्हलपमेंट ऑफ ब्लड सेल्स इन मॅरो. तर बोन मॅरो मध्ये ब्लड सेल्स डेव्हलप करण्यामध्ये हे पॅन्टोथेनिक ऍसिड हे इम्पॉर्टंट आहे.
Okay, these are some vitamins. After that, next vitamins is folic acid or folate. It is quite important. Vitamin C sources काय आहेत folic acid आणि folate चे. Folic acid कशासाठी essential आहे तर ब्लड HB वगैरे प्रिपेअर करण्यासाठी, ब्लड प्रोटीन्स प्रिपेअर करण्यासाठी essential आहे. ओके, तर त्याचे सोर्सेस काय आहेत किडनी, लिव्हर, व्हेजिटेबल्स, मीट, सिरियल्स, फ्रुट्स, सम डार्क ग्रीन व्हेजिटेबल्स हे त्याचे सोर्सेस आहेत. तर डायटरी रिक्वायरमेंट्स काय आहेत बघा folic acid or folate चे. 200 मायक्रोग्राम, हायर डोसेस इन सम सिच्युएशन, काही सिच्युएशन मध्ये अॅनिमिक वगैरे कंडिशन असेल तर हायर डोसेस लागतात आणि ह्याची रिक्वायरमेंट आहे 200 मायक्रोग्राम एवढी आहे. रिझल्ट ऑफ टॉक्झिसिटी, जर जास्त झालं प्रमाण फोलेटचं तर काय होतील, इट कॅन मास्क विटामिन B12 डिफिशियन्सी, मे इन्क्रीज रिस्क ऑफ सीझर्स इन सम पीपल, तर काही लोकांमध्ये सीझर्स येणे किंवा सम शॉर्ट अटॅक्स वगैरे येणे असे कंडिशन होते. ओके, इपिलेप्सी अटॅक्स वगैरे. रिझल्ट बीटा ऑफ डिफिशियन्सी, मायक्रोसायटिक लार्ज इन रेड ब्लड सेल, तर जास्त जर प्रमाण झालं तर रेड ब्लड सेल RBCचं प्रमाण जास्त वाढतं, अॅनिमिया होतो, इन्फ्लामेशन ऑफ टंग, डायरिया, सम ड्रग्स सल्फा सॅलाझिन अँड फिनेटॉइन कॅन लीड टू डिफिशियन्सी, आणि काही ड्रग्स सुद्धा आहेत की जे नॅचरल फॉलिक ऍसिड जे बॉडीमध्ये आहे त्याला डिफिशियन्सी करतात. फॉर एक्झाम्पल विच ड्रग, फिनेटॉइन, सल्फासायलाझाइन. ओके, नेक्स्ट विटॅमिन इज बायोटिन. व्हॉट इज दॅट? सोर्स. बायोटिन कुठून अवेलेबल होतो? मेड बाय इंटेस्टायनल बॅक्टेरिया अवेलेबल इन मेनी फूड सोर्सेस. तर बायोटिन हे जनरली इंटेस्टायनल मध्ये जो बॅक्टेरियल फ्लोरा आहे त्यांच्या थ्रू बनवलं जातं आणि ते खूप साऱ्या फूड सोर्सेस मध्ये अवेलेबल आहे. डेली रिक्वायरमेंट किती आहे? 100 to 300 मायक्रोग्राम एवढी आहे. रिझल्ट ऑफ टॉक्झिसिटी, तर जर बायोटिनचं एक्सेस प्रमाण झालं तर काय होतं, एवढं काही रिपोर्ट झालेलं नाही या बायोटिनच्या टॉक्झिसिटीचा. ओके, डेफिशियन्सी काय आहे? रेअर आहे. कन्फ्युजन, मसल पेन, डर्मॅटायटिस, हेअर लॉस हे होऊ शकतं जर बायोटिनची डिफिशियन्सी झाली तर. विटॅमिन सी, इट इज मोस्ट इम्पॉर्टंट विटॅमिन जनरली अवेलेबल, अँड काय आहे विटॅमिन सी हे वॉटर सोल्युबल आहे बघा. It is also known as ascorbic acid. MCQ ला येऊ शकतो. Vitamin C is also known as dash dash, or ascorbic acid is also known as dash dash. कुठलं विटॅमिन C, A, D असं ऑप्शन देतील तुम्हाला. तर विटॅमिन सी ला काय म्हटलं जातं? ascorbic acid. It is sensitive to heat. It has important role in tissue oxidation. तर विटॅमिन सी चा इम्पॉर्टंट रोल आहे टिश्यू ऑक्सिडेशन मध्ये. इट इज नीडेड फॉर फॉर्मेशन ऑफ कोलेजन, तर कोलेजनच्या फॉर्मेशन साठी इम्पॉर्टंट आहे. इट रिड्युसेस फेरिक आयर्न टू फेरस आयर्न, तर Fe+3 टू Fe+2 एवढं त्याचं रिडक्शन होतं किंवा फेरिक आयर्नचं रिडक्शन फेरस आयर्न मध्ये करतात विटॅमिन सी. अँड फॅसिलिटेट्स ऍब्सॉर्प्शन ऑफ आयर्न, आणि हे काय करतात? आयर्नचं जे काही ऍब्सॉर्प्शन आहे ओके तर ते फॅसिलिटेट करतात किंवा आयर्न ऍब्सॉर्ब करण्याला हेल्प करतात. ओके, इट इनहिबिट्स नॉटोसोमाइन फॉर्मेशन बाय इसेन्शियल म्युकोसा, तर हे नॉटोसोमाइन फॉर्मेशन काय करतात? इनहिबिट करतात. आणि इंटेस्टिनल म्युकोसा मध्ये इट डिफिशियन्सी रिझल्ट्स इन स्कर्वी, तर स्कर्वी हा डिसीज होतो याची जर डिफिशियन्सी असेल तर. विच इन्व्हॉल्व्स ब्लिडिंग गम्स, तर स्कर्वी म्हणजे काय असतं बघा, जो काही हिरड्या आहेत आपल्या ओके तर त्याच्यामधून ब्लड येतं किंवा ब्लिडिंग गम्स असं टाईप होतं. त्याचे जिंजिवा जे आहे आपलं, तर जिंजिवल स्टिम्युलेशन असेल किंवा त्या गम्स मधून ब्लीड येणं ओके तर असे प्रॉब्लेम्स होतात, त्याला स्कर्वी होतो. सबक्युटेन OUS ब्लिडिंग टू द स्किन ऑन जॉइंट्स, डिलेड वुंड हिलिंग, अॅनिमिया अँड विकनेस. समटाइम्स हे सुद्धा काही त्याचे साइड इफेक्ट्स और डिफिशियन्सी इफेक्ट्स दिसून येतात आपल्याला. अंडरस्टूड ऑल ऑफ यू? Here we completed all vitamin and their deficiency. ओके, तर इथं काही चार्ट्स दिलेले आहेत बघा. रिकमेंडेड डायटरी अलाउन्स फॉर इंडियन्स. ओके, तर विटॅमिनचं डायटरी अलाउन्स किती आहे चार्ट मध्ये दिलेलं आहे तुम्हाला. इट इज इसेन्शियल फॉर MCQ ऑल्सो, समटाइम्स इट इज इसेन्शियल. तर इथं मॅन मध्ये किती दिलेलं आहे बघा, किंवा ते मॉडरेट वर्क किंवा त्यांच्या अकॉर्डिंग टू वर्क. एखादं मॅन आहे ते सेडेंटरी वर्क करते, त्याच्यानुसार त्याला किती रिक्वायरमेंट आहे विटॅमिनची. ओके, विटॅमिन ए दिलेला आहे, थायामिन, रायबोफ्लुविन, नियासिन, जे आपण आता सगळे विटॅमिन बघितले, पायरिडॉक्झिन, झिंक, विटॅमिन B द्वारा. ओके, सगळ्यांचं प्रपोर्शन एक चार्ट मध्ये दिलेला आहे. हा चार्ट तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करून घ्यायचा आहे नोट्स प्रोव्हाइड केल्यानंतर, और आत्ताच तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता. ओके, इट इज इसेन्शियल.
म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की चिल्ड्रन्स मध्ये बॉयज गर्ल्स अकॉर्डिंग टू जेंडर एज किंवा अकॉर्डिंग टू वर्क फॅक्टर प्रेग्नंट वुमेन वगैरे कंडिशन अशावरून हे प्रपोर्शन दिले गेलेलं आहे. समजते का ऑल ऑफ यू? Yes. ओके, नंतर तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या आणि तुमच्या नोटबुक मध्ये हा चार्ट नोट डाऊन करा. इट इज इसेन्शियल फॉर युअर अंडरस्टँडिंग. अंडरस्टूड ऑल ऑफ यू? Yes, ma'am. Yes, Okay. ma'am. नेक्स्ट पार्ट आहे तो आपला मिनरल्सचा. मिनरल्स आर ऑल्सो मायक्रोन्यूट्रिएंट्स अँड दे आर इसेन्शियल. सी, मिनरल्स अबाउट 50 केमिकल एलिमेंट्स आर फाउंड इन ह्युमन बॉडी. तर 50 केमिकल एलिमेंट्स ह्युमन बॉडी मध्ये फाउंड होतात. दे आर रिक्वायर्ड फॉर ग्रोथ, रिपेअर अँड रेग्युलेशन ऑफ बॉडी फंक्शन. तर जनरली ते ग्रोथ, रिपेअर अँड रेग्युलेशन, बॉडी फंक्शन रेग्युलेट करण्यासाठी इसेन्शियल असतात. दे आर डिवायडेड इंटू 3 मेजर ग्रुप्स. तर 3 मेजर ग्रुप्स मध्ये हे मिनरल्स डिवाइड केले जातात. मेजर मिनरल्स कुठले कुठले आहेत बघा. एक्झाम्पल कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे, सोडियम, पोटॅशियम. आफ्टर दॅट ट्रेस एलिमेंट्स. तर ट्रेस एलिमेंट्स मध्ये सुद्धा त्याचं डिवायडेशन होतं. नंतर आयर्न, आयोडीन, फ्लोरीन, झिंक. देन ट्रेस कंटामिनंट्स. तर ट्रेस कंटामिनंट्सचे एक्झाम्पल आहेत लीड, मर्क्युरी, अल्युमिनियम etc. Only a few minerals are related to noble clinical situation. They are presented below. तर काहीच मिनरल हे क्लिनिकल सिच्युएशन फॉर्म करतात किंवा खूप इम्पॉर्टंट आहेत. 3 मिनरल्स खाली आपल्याला दिलेले आहेत स्टडीसाठी. सी, कॅल्शियम. वॉट आर कॅल्शियम? इट constitutes 1.5 to 2% of body weight. तर जनरली 1.5 ते 2% बॉडी वेट कॅल्शियम असतं. 9.98% इज फाउंड इन बोन्स. तर 98% कॅल्शियम आपल्या बोन्स मध्ये फाउंड होतं, आढळतं. ओके. ब्लड कंटेन्स कॉन्सन्ट्रेशन ऑफ 10 mg पर DL. तर ब्लड मध्ये याचं कॉन्सन्ट्रेशन कॅल्शियमचं किती असतं? 10 mg पर DL. कॅल्शियम कॉन्सन्ट्रेशन इन स्केलेटन इज इक्विलिब्रियम विथ दॅट इन ब्लड. तर कॅल्शियम कॉन्सन्ट्रेशन स्केलेटन मध्ये इसेन्शियल आहे. द इक्विलिब्रियम इज मेंटेन्ड बाय इंटरॅक्शन ऑफ व्हिटॅमिन डी, पॅराथायरॉइड हार्मोन अँड कॅल्सिटोनिन. तर इक्विलिब्रियम हे कसं मेंटेन केलं जातं? इंटरॅक्शन ऑफ व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन डी चं इंटरॅक्शन डी पॅराथायरॉइड हार्मोन आणि कॅल्सिटोनिन याने इक्विलिब्रियम मेंटेन केलं जातं. नो क्लिअर कट डिसीज ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ कॅल्शियम. तर कॅल्शियमच्या डिफिशियन्सीमुळे एखादा असा स्पेसिफिक डिसीज होत नाहीये, बट डिफरंट डिसीज मध्ये त्याचं कॉम्प्लिकेशन इन्क्रीज होऊ शकतं. ओके. ऑस्टिओपोरोसिस वगैरे जे काही बोन रिलेटेड डिसीज आहे त्याच्यामध्ये हे कॉम्प्लिकेशन, कॅल्शियमची डिफिशियन्सी कॉम्प्लिकेशन फॉर्म करू शकते. However, deficiency of vitamin D is also known to reduce absorption of calcium leading to rickettsia. तर विटॅमिन डी ची डिफिशियन्सी मुळे काय होतं? रिकेट्सिया. व्हॉट इज रिकेट्सिया? रिकेट्सिया, इट इज वन टाइप ऑफ डिसीज इन विच this person or this baby have shortening his limbs or फोर लिम्स. ओके. तर हात पाय वगैरे असे शॉर्ट होतात किंवा प्रॉपर ग्रोथ होत नाही. मुडदूस मराठीत असं म्हटलं जातं बघा त्याला. तर त्याला रिकेट्सिया असं म्हटलं जातं. तर ते रिकेट्सिया होतो समटाइम्स याच्या डिफिशियन्सीमुळे. ओके. जनरली रिकेट्सिया विटॅमिन डी च्या डिफिशियन्सीमुळे होतो आणि विटॅमिन डी चं कमी अब्सॉर्प्शन कॅल्शियमच्या अब्सॉर्प्शनवर और कॅल्शियमवर डिपेंड असतं. ओके. दिस इज कॅल्शियम. अंडरस्टूड ऑल ऑफ यू? समजते का? यस. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, then next part is iron. Iron, adult woman body contains about 3 to 4 grams of iron. तर adults human body मध्ये 3 ते 4 ग्रॅम of iron असतं. Out of which 60 to 70% is present in blood. तर त्याच्यापैकी 60 ते 70% हे ब्लड मध्ये प्रेझेंट असतं. इट इज नेसेसरी फॉर फॉर्मेशन ऑफ हिमोग्लोबिन. तर हिमोग्लोबिनच्या फॉर्मेशन साठी हे आयर्न नेसेसरी आहे. ब्रेन डेव्हलपमेंट, रेग्युलेशन ऑफ बॉडी टेम्परेचर, मसल ऍक्टिव्हिटी अँड केटकोलमाइन मेटाबॉलिझम. ओके. याच्यासाठी आयर्न हे इसेन्शियल आहे. नेक्स्ट इज आयोडीन. आयोडीन इट इज मोर इसेन्शियल कंटेंट आहे बघा किंवा मिनरल आहे. तर आयोडीनचं काय आहे बघा. इट इज अन इसेन्शियल न्यूट्रिएंट. तर आयोडीन इट इज वन टाइप ऑफ मोर इसेन्शियल न्यूट्रिएंट. इट इज रिक्वायर्ड फॉर द सिंथेसिस ऑफ द थायरॉइड हार्मोन. तर आयोडीन हे थायरॉइड हार्मोनच्या सिंथेसिस साठी रिक्वायर्ड आहे. थायरॉइडचे हार्मोन्स असतात T4
T3 असतात, तर थायरॉक्सिन जे काही थायरॉइड ग्लँड असते आपल्या बॉडीमध्ये. ओके, तर त्या थायरॉइडचं थायरॉइड नावाचं एक हार्मोन आहे की ती ग्लँड सिक्रेट करत असते. ओके, तर ते ग्लँडचं रेग्युलर त्या थायरॉइड ग्लँडचं फंक्शनिंग रेग्युलर ठेवण्यासाठी आयोडीन हा इसेन्शियल घटक आहे. थायरॉक्सिन असेल किंवा ट्राय आयोडोथायरोनिन असेल, हे सगळे जे काही घटक आहेत किंवा हार्मोन्स आहेत, हे याचं रेग्युलेशन करण्यासाठी आयोडीन इसेन्शियल घटक आहे. कंटेनिंग 3 atoms of iodine respectively, it is needed for normal growth and well-being. तर नॉर्मल ग्रोथ आणि वेलबिंग साठी इसेन्शियल आहे आयोडीन. The adult human body contains about 50 mg of iodine and the blood level of iodine is about 8 to 12 microgram. तर ब्लड मध्ये 8 ते 12 मायक्रोग्राम एवढं प्रपोर्शन आहे आणि ऍडल्ट ह्युमन बॉडी मध्ये 50 mg ऑफ आयोडीन एवढं प्रपोर्शन असतं. दीज आर सम मिनरल्स. आफ्टर दॅट नेक्स्ट इज झिंक. झिंक सुद्धा काही खूप इसेन्शियल आहे बघा झिंक मिनरल. इट इज कंपोनंट ऑफ मेनी एन्झाइम. तर झिंक मध्ये खूप एन्झाइम्स असतात. इट इज रिक्वायर्ड फॉर सिंथेसिस ऑफ इन्सुलिन इन पॅन्क्रियाज. ओके, काय इम्पॉर्टंट आहे झिंक? तर झिंक हे पॅन्क्रियाज मध्ये इन्सुलिन सिंथेसिस करण्यासाठी इसेन्शियल आहे. इन्सुलिन काय करतं? ब्लड शुगर लेवल कंट्रोल करतं. येस ऑर नो? आर यू अवेअर अबाउट दॅट ऑर नॉट? येस, शुगर झाल्यानंतर काय घ्यावं लागतं? ऑल ऑफ यू समजतंय का? Yes, ma'am. हा, इन्सुलिन घेतो का नाही आपण? तर इन्सुलिनचं सिंथेसिस पण बॉडीमध्ये होत असतं. समटाइम दिस ब्लड शुगर जर कंट्रोल नाही झाली तर एक्सटर्नल इन्सुलिन द्यावं लागतं. तर ह्या मेन इन्सुलिन घटकाचं सिंथेसिस झिंक करण्याला कारणीभूत. झिंक इसेन्शियल आहे किंवा झिंक ते इन्सुलिनचं सिंथेसिस करण्यासाठी निडेड आहे. ओके, सो इट इज इम्पॉर्टंट. इट्स डिफिशियन्सी लीड्स टू रिलेटेड ग्रोथ. तर याची डिफिशियन्सी रिलेटेड ग्रोथशी रिलेटेड आहे. ओके, impaired sexual function, multiple infection disorders in test and skin. तर याची डिफिशियन्सी डिफरंट इन्फेक्शन्स कॉज करते. देन टेस्ट आणि स्किन याच्यामध्ये सुद्धा इसेन्शियल आहे झिंकचं कॉन्स्टिट्यूशन. ओके, आफ्टर दॅट कॉपर इट इज प्रेझेंट इन मेनी एन्झाइम. तर कॉपर हे डिफरंट एन्झाइम मध्ये प्रेझेंट असतं. इट फॅसिलिटेट ऍब्सॉर्प्शन ऑफ आयर्न. तर आयर्नचं ऍब्सॉर्प्शन जे काय आहे, फॉलिक ऍसिड वगैरे आपण म्हणतो, तर ते करण्यासाठी कॉपर गरजेचं आहे. इट प्लेस अन इम्पॉर्टंट रोल इन द इनकॉर्पोरेशन ऑफ आयर्न इन मॉलिक्युल अँड हिमोग्लोबिन अँड सायटोक्रोम. ओके, तर हे खूप इम्पॉर्टंट रोल परफॉर्म करतं इनकॉर्पोरेशन ऑफ आयर्न इन मॉलिक्युल. तर मॉलिक्युल मध्ये आयर्नचं इनकॉर्पोरेशन असेल, हिमोग्लोबिन अँड सायटोक्रोमचं इनकॉर्पोरेशन असेल, याच्यासाठी कॉपर हा इसेन्शियल घटक आहे. नो स्पेसिफिक डिफिशियन्सी हॅज बीन रिपोर्टेड ड्यू टू लॅक ऑफ कॉपर. तर असं काही स्टडी झाला नाही किंवा कॉपरची जर डिफिशियन्सी असेल तर एखादा डिसीज होतो, असं काही स्पेसिफाईड झालं नाही आतापर्यंत. ओके, इन ऍडिशन टू अबव मेन्शन्ड मिनरल्स, अदर ट्रेस मिनरल्स आर एज फॉलोज. तर वरील काही मिनरलच्या ऍडिशन मध्ये खालील काही ट्रेस मिनरल्स हे इसेन्शियल आहेत बघा. कुठले कुठले? क्रोमियम, सेलेनियम, कोबाल्ट, मॉलिब्डेनम, मॅंगनीज, निकेल, हे सगळे एक्झाम्पल आहेत इसेन्शियल मिनरलचे. Okay, here mineral part is completed. All this part is essential. Next is very important part. We see this part and at next lecture we will continue from balanced diet. Okay, this is very essential part. See, importance of water and fibers in diet. हा एक खूप important part आहे, water आणि फायबरचं importance diet मध्ये. What is that? Along with fibers, the role of water consumption is important in following way. तर फायबर्स, वॉटर फायबर्स हे सुद्धा काही न्यूट्रिएंट्स आहेत किंवा घटक आहेत आपल्या डाएट मधले. ते तर आपल्या बॉडीला इसेन्शियल आहेतच, बट त्याच्यासोबतच वॉटर सुद्धा कसं इसेन्शियल आहे आपल्या बॉडीला बघूयात आपण. ओके, वॉटर ट्रान्सपोर्ट्स न्यूट्रिएंट्स इन डायजेस्टिव्ह सिस्टीम्स. ओके, तर वॉटर जे काय आहे हे वॉटर ट्रान्सपोर्ट करतं न्यूट्रिएंट्स जे आहेत, वॉटर ट्रान्सपोर्ट जे काही न्यूट्रिएंट्स आहेत ते डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये ट्रान्सफर करतं. ओके, वॉटर याच्यासाठी इसेन्शियल आहे. द ब्लड अँड इनसाइड सेल्स, द ह्युमन बीइंग्स नीडेड वॉटर टू इलिमिनेट वेस्ट इन युरिन अँड फिसेस. तर ह्युमन बीइंग्स मध्ये असं नीडेड आहे की वॉटर इलिमिनेट करायला पाहिजे.
ओके, वॉटर जे काही एक्सेस वॉटर आहे ते युरिन थ्रू और ह्युमनची जे काही एक्सक्रिटरी सिस्टीम आहे त्याच्या थ्रू काय केलं जात असतं, एलिमिनेट केलं जात असतं. ओके, तर वॉटर रेग्युलेट्स द बॉडी टेम्परेचर, त्याच्यासोबतच त्याच्यासाठी वॉटर एसेन्शियल आहे. आफ्टर दॅट जे काही बॉडीचं टेम्परेचर आहे, व्हॉट इज बॉडी टेम्परेचर, बॉडीचं जे काही तापमान आहे, ओके, तर ते वॉटर रेग्युलेट करतं. देन टू कॉम्बिनेशन ऑफ वॉटर अँड फायबर प्रिव्हेंट्स कॉन्स्टिपेशन, तर वॉटरचं आणि फायबरचं कॉम्बिनेशन जर बॉडीमध्ये आहे ते कॉन्स्टिपेशन. व्हॉट इज कॉन्स्टिपेशन, कॉन्स्टिपेशन इट इज वन टाइप ऑफ डायजेस्टिव्ह डिसीज इन विच काय होतं कॉन्स्टिपेशन मध्ये, स्टूल डिफिकेशनला प्रॉब्लेम येतो. ओके, जे काही वेस्ट मटेरियल असतात बॉडी मधले ते प्रॉपरली एक्सक्रीट आउट होत नाहीत, त्याच्यासाठी ते मटेरियल सगळं हार्ड होतं. ओके, तर ते कोण करतं, कोण त्याला रेग्युलेट करत असेल, तर हे फायबर्स आणि एक्सेस ऑफ वॉटर हे सगळं काही करत असेल, त्याचं मेंटेनन्स ठेवत असेल. ओके, तर याच्यासाठी वॉटर हे खूप इसेन्शियल आहे, इम्पॉर्टंट आहे. आफ्टर दॅट इट इज रेकमेंडेड दॅट 6 to 8 glasses ऑफ वॉटर शुड बी कन्झ्युम्ड एव्हरी डे. तर असं होमिओस्टॅटिस सुद्धा मेंटेन करतं बघा वॉटर बॉडी मधल्या. तर असं एक रेकमेंडेशन आहे की 6 ते 8 ग्लास डेली वॉटर घेतलं पाहिजे किंवा कन्झ्युम केलं पाहिजे. बिसाइड्स टॅप वॉटर, मिनरल और नॉन मिनरल वॉटर, हर्बल टी, सूप, फ्रुट्स और व्हेजिटेबल ज्युसेस अँड सिरियल बेवरेजेस ऑल्सो कंटेन इनफ वॉटर. तर फक्त टॅप वॉटर जे काही आपण पाणी पितो त्याच्या व्यतिरिक्त मिनरल और नॉन मिनरल वॉटर असेल, हर्बल टीज असतील, सूप्स असतील, जे काही लिक्विड सगळे कंटेंट्स आहेत ते, फ्रुट्स और व्हेजिटेबल सुद्धा असतील किंवा डिफरंट बेवरेजेस असतील, सूप्स असतील, त्याच्यामध्ये सुद्धा पुरेशा प्रमाणात वॉटर आहे असं सांगितलेलं आहे. इफ intake of fibers is not accompanied with adequate water, it may lead to constipation. तर फायबरचं जर इनटेक नसेल प्रॉपर आपल्या बॉडीमध्ये किंवा आपल्या फूड मध्ये, तर काय होईल, कॉन्स्टिपेशन लीड होईल. ओके, जर कॉन्स्टिपेशन काय आहे ते आता मी सांगितलेलं आहे तुम्हाला. हेन्स ॲडिक्वेट कॉन्स्टिपेशन ऑफ बोथ फायबर्स अँड वॉटर इज इसेन्शियल. तर फायबर्स आणि वॉटरचं ॲडिक्वेट ॲडिक्वेट कन्झम्पशन हे इसेन्शियल आहे. ओके, इथं काही तुम्हाला पिक्चर मध्ये दिलेले आहेत बघा, काही फ्रुट्स आहेत, बनानास वगैरे सम दिसतात, काही फ्रुट्स आहेत, फूड्स आहेत, तर ते इसेन्शियल आहे फायबर साठी. ओके, अंडरस्टूड. ओके, तर नेक्स्ट पार्ट आहे इम्पॉर्टन्स अँड सोर्स ऑफ फायबर. तर फायबरचे इम्पॉर्टन्स बॉडीमध्ये आणि त्याचे सोर्सेस काय काय आहेत हे आपण बघूयात. व्हॉट इज दॅट, डायटरी फायबर इज डिफाइंड टू बी द कंपोनेंट्स ऑफ प्लांट्स दॅट रेजिस्ट ह्युमन डायजेस्टिव्ह एन्झाइम. तर डायटरी फायबरचे काय आहे असं डिफाईन केलं जातं की असे कंपोनेंट्स आहेत की ते प्लांट कडून मिळवले जातात आणि ते ह्युमन डायजेस्टिव्ह एन्झाइम आहे ते काय करतात, सिक्रेट करतात. दॅट इन्क्लूड्स लिग्निन अँड पॉलिसॅकराइड. द डेफिनेशन इज लेटर चेंज्ड टू इन्क्लूड रेझिस्टन्स स्टार्च अलॉंग विथ इन्सुलिन अँड अदर ऑलिगोसॅकराइड. नंतर त्याची डेफिनेशन चेंज केली, त्याच्यामध्ये ऑलिगोसॅकराइड असेल किंवा स्टार्च असेल हे सुद्धा इन्क्लूड झालं. डायटरी फायबर रफ इनडायजेस्टिबल पोर्शन ऑफ फूड डिराइव्ड फ्रॉम प्लांट्स. तर हे कम्प्लिटली डायजेस्ट होत नाहीत बघा डायटरी फायबर बॉडीमध्ये, बट ते डायजेस्ट जरी होत नसते बॉडीमध्ये पण ते बॉडीच्या अदर फंक्शनिंगसाठी, जसं की आता सांगितलं स्टूल डेफिकेशन असेल, कॉन्स्टिपेशन असेल, याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहेत. द कन्झम्पशन ऑफ फूड्स इट हॅज टू मेन कंपोनेंट्स. तर जनरली 2 कंपोनेंट्स आहेत डायटरी फायबरचे. फायबर 2 कंपोनेंट्स मध्ये आढळतात. which are they, soluble fibers. What are they, which dissolves in water, is readily fermented in the colon. तर soluble fibers मध्ये आढळतात, which dissolves in water, it readily fermented in the colon. तर colon जे काय आहे इंटेस्टाइनचं त्याच्यामध्ये readily ferment होतात into gases and physiologically active products and in viscous in nature. तर ते physiologically active असतात आणि viscous असतात. viscous means काय असे थोडक्यात आपण कन्सिडर करूयात ठीक असतात थोडेसे फ्लोला. ओके, तर असं आहे soluble fibers. Then next part is insoluble fibers. What are they, which does not dissolve in water, in metabolically inert and provides bulking and can metabolically ferment in the large intestine. तर जनरली लार्ज इंटेस्टाइन मध्ये insoluble fibers आढळतात किंवा तिथं काम करतात, ते फंक्शन करतात आणि ते वॉटर मध्ये डिझॉल्व्ह होत नाही आणि ते कसं ऍक्शन करतात त्यांची, ते
बल्क होतात, बल्क फॉर्म करतात. ओके, बल्किंग फायबर्स ऍब्झॉर्ब्स वॉटर ऍज दे मूव्ह थ्रू द डायजेस्टिव्ह सिस्टीम, इझिंग डिफिकेशन. तर ते बल्क असं फॉर्म करतात आणि त्याच्यामुळे डिफिकेशन इझी होतं. ओके, कॉन्स्टिपेशन होत नाही. डायटरी फायबर्स कॅन ऍक्ट बाय चेंजिंग द नेचर ऑफ द कंटेंट ऑफ गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्ट. तर डायटरी फायबर हे कसे ऍक्ट होतात? नेचर ऑफ द कंटेंट्स ऑफ गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्ट. तर गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्टचं कंटेंट चेंज करतात. ओके, चेंजिंग how other nutrients chemicals are absorbed. Some types of soluble fiber absorb water to become gelatinous. तर काही टाइपचे फायबर असे आहेत की जे वॉटर आहे ते ऍब्सॉर्ब करतात आणि जिलॅटिनियस एक मास तयार करतात. जिलेटिन, व्हॉट इज जिलेटिन? जेल लाईक स्ट्रक्चर फॉर्म करतात. ओके, विस्कस सबस्टन्स विच आर फर्मेंटेड बाय बॅक्टेरिया इन द लार्ज इंटेस्टाइन. आणि एक विस्कस सबस्टन्स तयार करतात आणि इंटेस्टाइन मध्ये जे काही बॅक्टेरिया आहेत त्याच्यातून त्या बॅक्टेरिया थ्रू त्यांचं फर्मेंटेशन होतं. Other type of insoluble fibers, notably resistant starch, are fully fermented. आणि other type चे जे काही insoluble fibers आहेत ते resistant notably करतात आणि fully fermented करतात. ओके, then chemically dietary fiber consist of non-starch polysaccharides such as arabinoxatrans. ते एक्झाम्पल आहे बघा नॉन स्टार्च पॉलिसॅकराइडचं, सेल्युलोज अँड मेनी अदर प्लांट कंपोनंट. तर प्लांट कंपोनंट्स अदर असतात, रेजिस्टन्स स्टार्च, रेजिस्टन्स डेक्स्ट्रिन, इन्सुलिन, वॅक्सेस, चिटिन्स, पेक्टिन्स, बीटा ग्लुकॅन्स अँड ऑलिगोसॅकराइड्स. हे सगळे एक्झाम्पल्स आहेत. ओके, देन व्हॉट आर दी ऍडव्हान्टेजेस? तुम्हाला असा पण क्वेश्चन येऊ शकतो बघा, व्हॉट आर ऍडव्हान्टेजेस, व्हॉट आर डायटरी फायबर्स, गिव्ह इट्स ऍडव्हान्टेजेस और डिसएडव्हान्टेजेस. ओके, तर इथं काही ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस आहे, नंतर त्याचं मेकॅनिझम ऑफ ऍक्शन आहे, कसं ऍक्ट करतात ते. सी, ऍडव्हान्टेजेस काय आहेत? ऑफ कन्झ्युमिंग फायबर आर प्रोडक्शन ऑफ हेल्थफुल कंपाऊंड ड्युरिंग फर्मेंटेशन ऑफ सोल्युबल फायबर. तर जे काही फायबर्स आपण बॉडीमध्ये घेतो आणि आताच आपण बघितलं की त्याचं इंटेस्टायनल बॅक्टेरिया कडून काय होत असतं? फर्मेंटेशन असतं. ओके, तर ते फर्मेंटेशन होत असेल तर ते फर्मेंटेशन होताना काही इसेन्शियल घटक बॉडीसाठी तयार होतात बघा, आपल्या काही कंपाऊंड तयार होतात, ते इसेन्शियल असतात. आणि इनसोल्युबल फायबर्स ॲबिलिटी वायट्स पॅसिव्ह हायग्रोस्कोपिक प्रॉपर्टीज टू इन्क्रीज बल्क, सॉफ्टन स्टूल. तर बल्क इन्क्रीज होतं, स्टूल सॉफ्टन होते, इझिडिफिकेशन होतं, कॉन्स्टिपेशन अवॉइड होते. सगळे काय आहेत? ऍडव्हान्टेजेस आहेत त्याचे. आणि शॉर्टर ट्रान्झिट थ्रू द इंटेस्टायनल ट्रॅक्ट. आणि इंटेस्टायनल ट्रॅक मधून व्यवस्थित ते फूडचं डायजेशन होतं. ओके, हे these are advantages of fibers. After that, what are disadvantages of diet high in fiber in the potential of significant intestinal gas? Sometimes जास्त जर फायबरचं प्रमाण झालं तर इंटेस्टायनल गॅस प्रोड्यूस होतात बघा, ब्लोटिंग प्रोड्यूस होतं, कॉन्स्टिपेशन कॅन ऑकर इन इनसफिशियंट फ्लुइड इज कन्झ्युम्ड विथ अ हाय फायबर डाएट. तर कॉन्स्टिपेशन होत नाही जनरली डाएट फायबर रिच डाएट घेतल्यानंतर. बट जर तुम्ही नुसतंच फायबर घेत असाल आणि त्याच्यासोबत ऍडिक्वेट वॉटर जर घेत नसाल, ओके, तर त्याचं स्वेलिंग होईल का किंवा बल्किंग फॉर्म होईल का? बल्किंग कधी होतं? ते फायबर ज्यावेळेस ते वॉटर ऍब्झॉर्ब करतात. तर जेव्हा जर तुम्ही नुसतंच फायबर घेतलं आणि वॉटर नाही घेतलं तर काय होईल? अजून कॉन्स्टिपेशन फॉर्म होईल. Okay, diets naturally high in fiber can be considered to bring about several main physiological consequences. Okay, तर several physiological consequences form करतात. काय आहेत बघा? increase fecal bulk and helps to prevent constipation by decreasing fecal transit time in the large intestine. Okay, तर large intestine मध्ये bulking produce करतात आणि easy defecation असेल किंवा constipation prevent करतात. improves gastrointestinal health, GIT health improve करतात. improves glucose tolerance and the insulin response following a meal. तर ग्लुकोज टॉलरन्स असेल, इन्सुलिन रिस्पॉन्स असेल, हे सगळं इन्क्रीज करतात, इम्प्रूव्ह करतात. इन्क्रीज कोलोनिक फर्मेंटेशन अँड शॉर्ट चेन फॅटी ऍसिड प्रोडक्शन. तर ऍडव्हान्टेजेस मध्ये तुम्ही हे पण लिहू शकता बघा, ते इन्क्रीज कोलोनिक फर्मेंटेशन इन्क्रीज करतात, शॉर्ट चेन फॅटी ऍसिड प्रोडक्शन सुद्धा इन्क्रीज करतात. पॉझिटिव्हली मॉड्युलेट्स कोलोनिक मायक्रोफ्लोरा. तर कोलोनिक मायक्रोफ्लोरा सुद्धा काय करतात? मॉड्युलेट करतात. देन रिड्यूस हायपरटिपडेमिया, हायपरटेन्शन अँड अदर कोरोनरी हार्ट डिसीज रिस्क फॅक्टर. तर हार्ट डिसीजचे काही रिस्क फॅक्टर आहेत ते सुद्धा प्रिव्हेंट करतात. ओके, दीज आर सम ऍप्लिकेशन्स और इम्पॉर्टन्स ऑफ डायटरी
fibers. Next part is dietary fibers have three primary mechanism. तर 3 primary mechanisms आहेत या dietary fibers ला. तर which mechanisms आहेत बघूयात आपण. Bulking एक पहिलं mechanism आहे bulking. After that viscosity. bulking आहे, viscosity आहे and fermentation. तर dietary fibers can change the nature of contents of the gastrointestinal tract. तर dietary fibers जे आहे ते नेचर चेंज करतात GI ट्रॅक्टचं थ्रू bulking and viscosity. bulking आणि viscosity ने. Some types of soluble fibers binds to bile acids in the small intestine. Sometimes soluble fibers हे काय करतात bile acid काय करतात बाइंड्स करतात, मेकिंग देम लेस लाईकली टू रिएंटर बॉडी. तर नंतर ते रिएंटर बॉडी मध्ये काय होऊ शकतात, लेस लाईकली टू रिएंटर बॉडी. देन द टर्न लोअर कोलेस्टेरॉल लेवल इन द ब्लड अँड ऑक्सिडेशन ऑफ कोलेस्टेरॉल. तर नंतर कोलेस्टेरॉल लेवल सुद्धा जे काय आहे बॉडीमध्ये, ऑब्विसली आता वरच बघितलं आपण हार्ट डिसीज मध्ये ते काय करतात, इसेन्शियल आहेत. तर कोलेस्टेरॉल कमी करतात आणि त्याचं ऑक्सिडेशन करतात. विस्कस सोल्युबल फायबर्स मे ऑल्सो हॅव सम गुड प्रॉपर्टीज. ओके, तर विस्कस सोल्युबल फायबर्स काय करत असतील, जे विस्कोसिटी फॉर्म करत असतील किंवा बल्किंग फॉर्म करत असतील आणि एसिडिफिकेशन स्टुलिफिकेशनला ते काय होत असेल, सॉफ्टनिंग स्टूल करत असेल, कॉन्स्टिपेशन अवॉइड करत असतील. दीज आर सम mechanism of dietary fibers. Here we completed our part, importance of fiber and water in diet. After that next bit is very short bits and we will see here. तर काय आहे बघा, खूप छोटं बीट आहे, बॅलन्स्ड डाएट. एवढं बीट बघूयात आपण आणि इथं स्टॉप करूया. नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट पार्ट कम्प्लीट करूया. ओके, व्हॉट इज बॅलन्स्ड डाएट? ही कॉन्सेप्ट आपण आय थिंक 5वी 6वी पासून शिकत आहोत. आर यू अवेअर अबाउट दॅट? माहित आहे कोणाला बॅलन्स्ड डाएट म्हणजे काय? व्हॉट इज डेफिनेशन ऑफ बॅलन्स्ड डाएट? व्हॉट इज बॅलन्स्ड डाएट? संतुलित आहार. ओके, तर आपण मराठीत त्याला संतुलित आहार असं म्हणतो. संतुलित म्हणजे काय? ऑल टाईपचे न्यूट्रिएंट ज्या आहारामधून आपल्याला मिळतात. ओके, आतापर्यंत आपण किती न्यूट्रिएंट्स बघितले बघा, प्रोटीन्स, फॅट्स, विटामिन्स, अजून मिनरल्स बघितले, त्याच्यानंतर हे फायबर्स बघितले. तर हे सगळे विटॅमिन एका वेळी ज्या आपल्याला डाएट मधून मिळतात, असं आपले संतुलन. बॅलन्स म्हणजे काय? थोडक्यात संतुलन. तर संतुलित आहार म्हणजे काय हे बघायचं आपल्याला. इथे एक चार्ट दिसतो, एक डायग्राम दिसते बघा, पिरामिड आहे, फूड पिरामिड. तर काय आहे तर सिलेक्ट अँड सिलेक्ट लॉस असं काहीतरी दिलेलं आहे तिथं. तर तुम्हाला दिसत असेल, झूम करून बघा तुम्ही. डिफरंट फूड स्टफ्स आहेत बघा, अन्न पदार्थ आहेत तिथं पिक्चर मध्ये दिसतात तुम्हाला. काही व्हेजिटेबल्स आहेत, देन सम ब्रेड आहे. ओके, काही मिल्क वगैरे आहे. ओके, तर त्याचे डिफरंट टप्पे आहेत तिथं दिलेले आहेत. फर्स्ट राईस अँड अल्टरनेटिव्ह 5 to 6 7 सर्विंग्स पर डे. तर ते कसं आहे, कम्प्लिटली एकदा किंवा तो बॅलन्स डाएटचा चार्ट असतो त्याच्या अकॉर्डिंग काय आहे की हे आपल्या फूड मध्ये आपण जर ऍड केलं तर ते तो काय होईल, आपला बॅलन्स्ड डाएट होईल. तर फर्स्ट मध्ये काय बघा, राईस अँड अल्टरनेटिव्ह 5 to 7 सर्विंग पर डे. तर 5 ते 7 जे काही दिवस आहेत त्याच्यामध्ये राईस असेल किंवा त्याला अल्टरनेटिव्ह दिलेले आहेत, त्याच्यानुसार आपला डाएट घ्यायचा आहे. आफ्टर दॅट फ्रूट व्हेजिटेबल 2 सर्विंग इच पर डे. तर हे जे काही फ्रूट व्हेजिटेबल आहेत, डिफरंट टाइपचे फ्रूट आहेत, तर त्याच्यामध्ये मधून काय घ्यायचं आहे, 2 कुठले तरी फ्रूट पर डे घ्यायचे आहेत. आफ्टर दॅट मीट अँड अल्टरनेटिव्ह 2 to 3 सर्विंग्स पर डे. तर मीट आणि अल्टरनेटिव्ह, जर जे नॉन व्हेज व्हेज खात नसतील किंवा व्हेजिटेरियन पीपल असतील त्यांच्यासाठी मीटचे अल्टरनेटिव्ह असतात. फॉर एक्झाम्पल सोयाबीन असेल, मिल्क असेल, तर ते घ्यायचे आहेत त्यांनी 2 ते 3 सर्विंग्स पर डे. 2 ते 3 याच्यापैकी काहीतरी घ्यायचं आहे, तर त्याचं प्रॉपर प्रपोर्शन असलं पाहिजे. आफ्टर दॅट फॅट, ऑइल, शुगर अँड सॉल्ट यूज इन स्मॉल अमाऊंट. हे सगळं फॅट, ऑइल, शुगर आणि सॉल्ट आहे, हे सुद्धा बॅलन्स डाएट मध्ये येतं. बट ते कसं करायचं आहे, स्मॉल अमाऊंट मध्ये यूज करायचं. एक्सेस जर घेतलं तर त्याचे साईड इफेक्ट्स होतात. ओके, तर या तिन्हीला काय म्हटलं जातं, फुग्स ग्रुप म्हटलं जातं. मीट अल्टरनेटिव्ह, फ्रूट व्हेजिटेबल, राईस अँड अल्टरनेटिव्ह, हे सगळं काय येतं, बॅलन्स डाएट मध्ये येतं. अंडरस्टूड ऑल ऑफ यू? समजलं व्हॉट इज बॅलन्स्ड डाएट? त्याचे अल्टरनेटिव्ह Yes, वगैरे ma'am. दिलेले.
Okay, next part. A healthy diet is one that helps to maintain or improve overall health. तर हेल्दी डाएट हे काय आहे, एक खूप इसेन्शियल आहे, इम्पॉर्टंट आहे, किंवा हे कम्प्लीट प्रॉपर हेल्थ मेंटेन करण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. हेल्दी डाएट प्रोव्हाइड द बॉडी विथ इसेन्शियल न्यूट्रिशन. तर हेल्दी डाएट बॉडीला काय प्रोव्हाइड करतं, इसेन्शियल न्यूट्रिएंट, ऑल टाईपचे न्यूट्रिएंट प्रोव्हाइड करतं. फूड ॲडिक्वेट इसेन्शियल अमायनो फ्रॉम प्रोटीन्स. तर काय काय असेल बघा या बॅलन्स डाएट मध्ये, इसेन्शियल अमायनो ऍसिड म्हणजेच प्रोटीन्स असतील, इसेन्शियल फॅटी ऍसिड असेल, विटॅमिन्स असतील, मिनरल्स अँड ॲडिक्वेट कॅलरीज. ओके, प्रॉपर प्रमाण कॅलरीज काय आहेत, तर कॅलरीज आर एनर्जी गिव्हिंग. ओके, तर एनर्जी गिव्हिंग कंटेंट आहेत. ओके, हे सगळं काय होतं आपल्याला बॅलन्स्ड डाएट मधून प्रोव्हाइड होतं. द रिक्वायरमेंट फॉर अ हेल्दी डाएट कॅन बी मेड फ्रॉम व्हरायटी ऑफ प्लांट बेस्ड अँड एनिमल बेस्ड फूड. तर हे रिक्वायरमेंट जे आहे हेल्दी डाएटचं, हे व्हरायटी ऑफ प्लांट बेस्ड अँड एनिमल बेस्ड फूड मधून आपल्याला भेटतं. अ हेल्दी डाएट सपोर्ट्स एनर्जी नीड्स अँड प्रोव्हाइड्स फॉर अ ह्युमन न्यूट्रिशन. तर हेल्दी डाएट काय करतं, एनर्जी नीडला सपोर्ट करतं आणि काय करत असेल, ह्युमन न्यूट्रिशन प्रोव्हाइड करत असेल, विदाउट एक्सपोजर टू टॉक्झिसिटी. तर टॉक्झिसिटी न होता. ओके, एक्सेसिव्ह वेट गेन फ्रॉम कन्झ्युमिंग एक्सेसिव्ह अमाउंट. हे बॅलन्स्ड डाएट काय आहे, तर जर हे काही फूड स्टफ्स आहेत, ओके, तर ते जर एक्सेसिव्ह अमाउंट मध्ये झाले तर एक्सेसिव्ह वेट गेन होतो, ओबेसिटी कडे लीड होतं. ओके, फेअर lack of calories is not an issue. तर lack of calorie is not an issue. A properly balanced diet in addition to exercise is also throughout to be important for lowering health risk. तर बॅलन्स्ड डाएट सोबत सुद्धा एक्सरसाइज असणं हे इसेन्शियल आहे, लोअरिंग हेल्थ रिस्क जे काही आहे ते हे कमी करण्यासाठी, सच एज ओबेसिटी. कुठले कुठले हेल्थ रिस्क कमी करण्यासाठी, ओबेसिटी, लठ्ठपणा, हार्ट डिसीजेस, टाईप 2 डायबिटीज, टाईप 2 प्रकारचा डायबिटीज, देन हायपरटेन्शन आणि कॅन्सर, हे सगळे हेल्थ रिस्क आहेत. हे डिसीज कमी करण्यासाठी बॅलन्स डाएट आणि अलॉंग विथ एक्सरसाइज इज मोर इसेन्शियल. ओके, तर खूप इसेन्शियल आहे. द वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हू मेक्स फॉलोइंग 5 रेकमेंडेशन अबाउट बॅलन्स डाएट टू बोथ पॉप्युलेशन अँड इंडिव्हिज्युअल. तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे त्यांनी काय केले, काही रेग्युलेशन्स बनवलेले आहेत बघा बॅलन्स डाएट साठी. कुठले कुठले, इट रफली दिस सम अमाउंट ऑफ कॅलरीज दॅट युअर बॉडी इज युझिंग. तर प्रॉपरली एक एस्टिमेट काढायचं आहे, तुमच्या बॉडीला तुम्ही कसं वर्क करता, किंवा तुमचं वर्क काय आहे, किंवा तुमचं एनर्जी स्पेंडिंग कसं आहे, याच्या अकॉर्डिंग तुम्हाला किती डेली कॅलरीची रिक्वायरमेंट आहे. ओके, वरून तुम्हाला किती कॅलरीज पर डे लागतात हे एस्टिमेट करायचं आहे, आणि तेवढेच तुम्ही कॅलरीज खायच्या आहेत, किंवा तेवढेच फूड स्टफ खायचे आहेत, की तेवढे फूड स्टफ खाल्ल्यानंतर तुम्हाला एवढे कॅलरी भेटतील. ओके, अ हेल्दी वेट इज अ बॅलन्स बिटवीन एनर्जी कन्झ्युम्ड अँड एनर्जी दॅट इज बर्न्ड ऑफ. तर हेल्दी वेट हे बॅलन्स आहे कशामधलं, एनर्जी कन्झ्युम आणि एनर्जी बर्न ऑफ. जेवढे कॅलरीज तुम्ही बर्न केल्या आणि केवढ्या कॅलरीज घेतल्या होत्या याच्यातलं हे काय, हेल्दी वेट हे एक बॅलन्स आहे. ओके, देन लिमिट इनटेक ऑफ फॅट्स. तर फॅटचं इनटेक कमी करायचं आहे, लेस अनहेल्दी अनसॅच्युरेटेड फॅट टू सॅच्युरेटेड फॅट अँड ट्रान्सफॅट. तर ट्रान्सफॅट कमी करायचे आहे. इन्क्रीज कन्झम्पशन ऑफ प्लांट फूड. तर प्लांट बेस्ड फूडचं कन्झम्पशन वाढवायचं आहे, पर्टिक्युलरली फ्रुट्स, व्हेजिटेबल, लेग्युम्स, होल ग्रेन्स, हे सगळं आहारामध्ये वाढवायचं आहे. देन लिमिट इनटेक ऑफ शुगर. तर शुगरचा इनटेक, शुगर जे काही घेतो एक्सेस ते कमी करायचं आहे. ओके, लेस दॅन 10% सिंपल शुगर्स आर रेकमेंडेड. तर लेस दॅन 10% तुम्ही शुगर यूज करू शकता, सिंपल शुगर. देन लिमिट सॉल्ट सोडियम कन्झम्पशन फ्रॉम ऑल सोर्सेस अँड इन्शुअर दॅट सॉल्ट इज आयोडाइज्ड. तर सॉल्टचं कन्झम्पशन कमी करायचं आहे, आणि सॉल्ट यूज करताना हे इन्शुअर करायचं आहे की ते सॉल्ट आयोडाइज्ड असलं पाहिजे. ओके, अदर रेकमेंडेशन इन्क्लूड. तर हे सगळे 5 मेन रेकमेंडेशन दिलेले आहे बॅलन्स डाएट बद्दल वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने. नेक्स्ट रेकमेंडेशन काय इन्क्लूड करतात बघा, अवॉइड डायरेक्टली पॉइझनस, एक्झाम्पल हेवी मेटल्स अँड कॅर्सिनोजेनिक, एक्झाम्पल बेन्झिन सबस्टन्सेस. तर जनरली पॉइझनस सबस्टन्सेस अवॉइड करायचे आहेत, किंवा हेवी मेटल्स असणारे सबस्टन्स वगैरे कमी करायचे. फास्ट फूड, जंक फूड मध्ये हे प्रमाण आढळतं, ते कमी करायचं आहे. अवॉइड फूड्स कंटामिनेटेड बाय ह्युमन पॅथोजन्स. तर ह्युमन पॅथोजन्सने जे काही कंटामिनेटेड केलेले फूड्स आहेत हे अवॉइड करायचे. एक्झाम्पल ई कॉलाई, टेपवर्म, एग्स. ओके, तर नेक्स्ट आहेत काही न्यूट्रिशन. हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ मेक्स द फॉलोइंग रेकमेंडेशन ऑफ हेल्दी डाएट. तर हेल्दी डाएट साठी हार्वर्ड स्कूल पब्लिक हेल्थ यांनी काय केलेलं आहे,
एक डिफरंट रेकमेंडेशन केलेले आहेत. तर काय आहेत बघा, चूज गुड कार्बोहायड्रेट. तर व्यवस्थित चांगले कार्बोहायड्रेट चूज करायचे आहेत. त्याचे काही इन्क्लूड असलं पाहिजे, होल ग्रेन्स, लेस प्रोसेस्ड, द बेटर व्हेजिटेबल्स, फ्रुट्स अँड बीन्स. तर होल ग्रेन्स चूज करायचे आहेत, ते ज्याच्यामध्ये फ्रुट्स बीन्सचा समावेश असला पाहिजे. अवॉइड व्हाईट ब्रेड. तर व्हाईट ब्रेड हे मैद्यापासून बनलेलं असतं, ते अवॉइड करायचं आहे. व्हाईट राईस अवॉइड करायचा आहे. अँड लाईक ॲज वेल ॲज पेस्ट्रीज, शुगर्ड सोडाज अँड अदर हायली प्रोसेस्ड फूड. हे सगळे जंक फूड आहेत, हे सगळे अवॉइड करायचे आहेत बॅलन्स्ड डाएट मेंटेन करण्यासाठी. पे अटेन्शन टू द प्रोटीन पॅकेज. तर प्रोटीन पॅकेज कसं केलेलं आहे याच्याकडे अटेन्शन करायचं आहे, लक्ष द्यायचं आहे. गुड चॉईसेस इन्क्लूड. तर चांगल्या चॉईसेस काय काय असतील बघा बॅलन्स डाएट मध्ये, फिश, पोल्ट्री, नट्स, बीन्स. ट्राय अवॉइड रेड मीट. तर रेड मीट अवॉइड करायचं आहे, घ्यायचं नाही. चूज फूड्स कंटेनिंग हेल्दी फॅट्स. ओके, तर असे फूड्स चूज करायचे की ज्याच्यामध्ये हेल्दी फॅट्स असतात. प्लांट ऑइल, नट्स अँड फिश आर द बेस्ट चॉईसेस. तर याच्यामध्ये कुठले असतील, प्लांट ऑइल, नट्स अँड फिश हे बेस्ट चॉईसेस असतील बघा. लिमिट कन्झम्पशन ऑफ सॅच्युरेटेड फॅट्स. तर सॅच्युरेटेड फॅटचं कन्झम्पशन कमी करायचं आहे. अवॉइड फूड्स विथ ट्रान्स फॅट. तर ट्रान्स फॅटने ट्रान्स फॅट जे काही फॉर्म करतात ते फूड अवॉइड करायचे आहे. चूज अ फायबर फिल्ड डाएट. तर फायबर फिल्ड डाएट चूज करायचं आहे. द डाएट विच इन्क्लूड होल ग्रेन्स, व्हेजिटेबल अँड फ्रुट्स. हे सगळं फायबर फिल्ड डाएट आहे, हे चूज करायचं आहे. इट मोर व्हेजिटेबल अँड फ्रुट्स. जास्त प्रमाणात व्हेजिटेबल आणि फ्रुट्स खायचे आहेत, जे की बॅलन्स डाएटला मेंटेन करतील. द मोर कलरफुल अँड व्हॅरिड इज बेटर. तर मोर कलरफुल आणि व्हॅरिड व्हेजिटेबल्स और फ्रुट्स खायचे आहेत, हे चांगलं आहे. देन कॅल्शियम इज इम्पॉर्टंट बट मिल्क इज नॉट. इट इज बेस्ट सोर्स. गुड सोर्सेस ऑफ कॅल्शियम आर. तर कॅल्शियम ही इम्पॉर्टंट आहे फक्त, आणि कॅल्शियम म्हणजे फक्त मिल्क एवढंच नाही, तर कॅल्शियमचे अदर सोर्सेस सुद्धा आहेत की ज्याच्यापासून कॅल्शियम मिळू शकतो. फोर्टिफाईड सोया मिल्क, देन बेक्ड बीन्स, सप्लिमेंट्स विच कंटेन कॅल्शियम अँड विटॅमिन डी. हे सगळे त्याचे कॅल्शियमचे काय सोर्सेस आहेत, हे सुद्धा घ्यायचे आहेत. वॉटर इज द बेस्ट सोर्स ऑफ लिक्विड. तर लिक्विडची फुलफिलमेंट करण्यासाठी वॉटर इट इज बेस्ट सोर्स. अवॉइड शुगरी ड्रिंक्स. तर जे काही शुगर कंटेनिंग ड्रिंक्स आहेत ते अवॉइड करायचे आहेत. लिमिट इनटेक ऑफ ज्युसेस अँड मिल्क. आणि मिल्क आणि ज्यूस सुद्धा बॅलन्स्ड डाएट आहे म्हणून खूप प्रमाणात घ्यायचं नाही, त्याचं सुद्धा प्रपोर्शन मध्येच घ्यायचं आहे. हेल्दी डाएट बट आर बेस्ट कन्झ्युम्ड मॉडरेशन. स्पोर्ट ड्रिंक्स आर रिकमेंडेड ओनली फॉर पीपल हु एक्सरसाइज मोर दॅन hour at a stage to replace substances lots in sweet. ओके, तर स्वीट जे काही अन्न पदार्थ आहेत ते रिप्लेस करायचं आहे, आणि शुगरी ड्रिंक सुद्धा अवॉइड करायचे आहेत, किंवा स्पोर्ट ड्रिंक सुद्धा रेग्युलर घ्यायचे नाहीत. जर 1 तासापेक्षा जास्त एखादा व्यक्ती एक्सरसाइज करत असेल आणि त्याला जर रिक्वायरमेंट असेल तर त्यांनी फक्त स्पोर्ट ड्रिंक घ्यायचे आहेत. नेक्स्ट इज लिमिट सॉल्ट इनटेक. लिमिट सॉल्ट इनटेक वर लिमिट करायचं आहे. चूज मोर फ्रेश फूड्स. जास्त फ्रेश फूड चूज करायचं आहे इन्स्टेड ऑफ प्रोसेस्ड वन्स. प्रोसेस्ड फूड पेक्षा फ्रेश फूड वर जास्त भर द्यायचा आहे. देन मॉडरेट अल्कोहोल ड्रिंकिंग हॅज हेल्थ बेनिफिट्स. मॉडरेट अल्कोहोल ड्रिंकिंग जे आहे याच्यावर हेल्थ अल्कोहोल ड्रिंकिंग करायचंच नाही ऍक्च्युली, बट जे पर्सन करत असतील त्यांनी मॉडरेट प्रमाणात करायचं आहे. बट इट इज नॉट रेकमेंडेड फॉर एव्हरीवन. डेली मल्टीविटामिन अँड एक्स्ट्रा विटॅमिन डी इनटेक हॅज पोटेन्शियल हेल्थ बेनिफिट. तर मल्टीविटॅमिन कसं आपल्या शरीरात जाता येईल अशा टाईपचे फूड स्टफ्स चूज करायचे आहेत डाएटसाठी. अँड देन एक्स्ट्रा विटॅमिन डी चा इनटेक करायचा आहे पोटेन्शियल हेल्थी बेनिफिट्स प्रोव्हाइड होण्यासाठी. ओके, दिस आर सम बॅलन्स्ड डाएट अँड सम गाईडलाईन्स और हार्वर्ड स्कूल चे काही त्यांनी रेग्युलेशन्स दिले होते बॅलन्स डाएट साठी. समजलं ऑल पॉइंट बॅलन्स डाएट काय आहे, किंवा काय केलं पाहिजे बॅलन्स डाएट घेताना, कुठल्या फूडचा आपण इन्क्लूड केलं पाहिजे बॅलन्स डाएट घेताना. अंडरस्टूड ऑल ऑफ यू? Yes, ma'am. ओके, नेक्स्ट पार्ट आहे आपला न्यूट्रिशन डिफिशियन्सी डिसीजेस. हे आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूयात. काही न्यूट्रिशन रिलेटेड डिसीजेस आहेत. आफ्टर दॅट काय तुम्हाला डिसीजेस असतील, नंतर तुम्हाला डिफरंट न्यूट्रिएंट्स आहेत तर त्याच्या डिफिशियन्सीमुळे कुठले डिसीजेस होतात हे आहे. नेन इफेक्ट्स ऑफ जंक फूड्स आहेत, हे आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूयात. समजला? आज आपण काय काय पार्ट घेतलं बघा सकाळीपासून. डिफरंट टाईपचे न्यूट्रिएंट्स बघितले, फॅट्स, प्रोटीन्स, देन विटॅमिन्स बघितले. आफ्टर दॅट सम विटॅमिन्सची डिफिशियन्सी बघितली, तर डिफिशियन्सीमुळे कुठले डिसीजेस होतात हे बघितलं. आफ्टर दॅट वी हॅव कम्प्लिटेड बॅलन्स्ड डाएट और डाएटरी फायबर्स अँड वॉटर सुद्धा आपण बघितलं. अंडरस्टूड ऑल ऑफ यू?
समजलं का सगळ्यांना? Yes, ma'am. कोणाला काही प्रॉब्लेम आहे? All of you. More part is completed in today's lecture. At next lecture, we will start from ill effects of junk food and some nutrition deficiency disorder. Okay, तर nutrition deficiency disorder आणि नेक्स्ट पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूयात. अंडरस्टूड ऑल ऑफ यू? कोणाला प्रॉब्लेम आहे? समजलं सगळ्यांना? Yes, Yes, all ma'am. of you. Reply. Yes, ma'am. Okay, so give me your presentee. We will stop here. At next lecture, we will start our next part. Thank you. Wait for 1 minute.